नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई नव महाराष्ट्र युवा अभियानच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरवर्षी आजचा दिवस आपण विशेष साजरा करत असतो. आज काय आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज राजमाता साहेब जिजाऊंची जयंती आहे. दरवर्षी खर तर जिजाऊंच्या जन्मस्थानी जाऊन आदरणीय सुप्रियाताई आणि इतर सर्वजण चव्हाण प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते जाऊन दरवर्षी जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करत असतो. पण सध्याचा काळ आपल्या सर्वांना माहिती आहे. गर्दीची ठिकाणं आपण जाणीवपूर्वक टाळतो आहोत आणि म्हणून यावर्षी सगळ्याच महापुरुषांच्या जयंती असतील किंवा पुण्यतिथी असतील, याला आपण सोशल डिस्टन्सिंग, आपण फिजिकल डिस्टन्सिंग असा शब्द वापरतो. त्यासाठी तो वापरून आपण प्रत्येक जणांनी आपापल्या जागेवरूनच त्या सगळ्या महापुरुषांना अभिवादन केलेलं आहे. आणि आज ज्या महामाता, आपण ज्यांना राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ त्यांची आज जयंती आहे, ती सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करतो आहोत. आणि आज तुमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आज आपल्याकडं एक संबंध राज्यभरात गाजलेल्या वक्त्या आहेत की ज्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. आज सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये स्वतःचं अस्तित्व, वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या शिक्षण तज्ञ अशा प्रशासक आणि मनस्वी कलाकार डॉक्टर स्मिता देशमुख या आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. स्मिता देशमुख मॅडम त्या उत्तम प्रशासक म्हणून नावाजलेल्या आहेत. शिक्षण तज्ञ आहेत. विद्यापीठ स्तरावर त्या सुपरिचित आहेत. अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला कल्याणकारी राज्याचं स्वप्न देणारी, युग परिवर्तनकारी राजमाता जिजाऊ मासाहेबांचं चरित्र पडद्यावर साकार करणाऱ्या आणि प्रत्यक्षात जगणारं व्यक्तिमत्व म्हणून स्मिताताईकडे संबंध महाराष्ट्र बघतोय आणि त्यांना ओळखणारे सगळे त्याच अर्थानं त्यांच्याकडे सातत्यानं बघतायत. मासाहेबांच्या विचारांची रुजवणूक करण्यासाठी खर तर तेच एकमेव स्वप्न आपल्या उराशी बाळगून मागच्या 26 वर्षांपासून त्या समाज संस्कारित करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य, संकटाला तोंड देण्याचं धाडस देखील त्यांच्यामध्ये निश्चितच आलेलं आहे. विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी राखलेला संयम, कौटुंबिक सामाजिक पातळीवर राखलेला समतोल, जीवनाचं मॅनेजमेंट हे त्यांच्या यशस्वी वाटचालीचं प्रमाण आहे आणि तेच त्यांच्या एकूण यशाचं गमक आहे. वयाच्या 18व्या वर्षापासूनच, म्हणजे खर तर लग्न झालं त्या वर्षापासूनच त्यांचा प्रवास जो सुरू झालेला आहे तो सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. संसार सांभाळून सुद्धा करिअर करता येतं याचं उत्तम उदाहरण देणारा त्यांचा एकूण आतापर्यंतचा सगळा प्रवास आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करताना त्यांच्यातला कलाकार मी जिजाऊ बोलते या एकपात्री प्रयोगातून बहरत गेला. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या मध्यवर्ती भूमिकेनंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित ज्ञानगंगेचा भगीरथ या चित्रपटामध्ये भाऊसाहेबांच्या आईची अर्थात राधामाईची भूमिका देखील त्यांनी साकारलेली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाच्या पहिल्या प्राचार्या म्हणून त्या सुपरिचित आहेत. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापासून, अमरावतीमध्ये जे महाविद्यालय आहे त्याच्या प्राचार्य पदापासून ते UGC पर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच मासाहेबांच्याच विचारानं प्रेरित आहे. जीवनामध्ये अशक्य काहीच नाही या सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवणारी कलाकार, कला संवर्धनासाठी महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरावर नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या स्मिताताई विद्यार्थ्यांसाठी कलाकार म्हणून केलेले प्रयत्न अतिशय स्पृहणीय आहेत. आज त्यांना आमंत्रित करत असताना आम्हा सर्वांना अत्यंत मनस्वी अशा रीतीचा आनंद होतो आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जापान असेल, दुबई असेल, या ठिकाणी सुद्धा जिजाऊ मासाहेबांच्या चरित्राचे एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी जिजाऊ मासाहेबांचं चरित्र सर्वांसमोर उलगडून सांगितलेलं आहे. सगळा महाराष्ट्र त्यांना जिजाऊ म्हणूनच ओळखतो आणि म्हणून मराठवाड्याची लेख, अमरावतीच्या विदर्भ कन्या डॉक्टर स्मिता रावसाहेब देशमुख, कलाकार आणि एक जबाबदार प्रबोधन करणाऱ्या प्रसिद्ध वक्त्या म्हणून आम्हाला त्यांचा नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी प्राचार्या स्मिताताई देशमुख आपल्या सर्वांसोबत आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण आमच्याशी संवाद साधायला सुरुवात करावी, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. मासाहेब जिजाऊ अर्थात स्मिताताई देशमुख. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. जननी जन्मभूमी मातृभूमी,
अवघ्या विश्वाचे निर्माण करणारी मातृशक्ती, स्वराज्याकडून सुराज्याकडे नेणारी राष्ट्रभक्ती आणि आपल्या भारत भूमीला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करणाऱ्या समस्त वीरांना, हुतात्म्यांना, समाज सुधारकांना, आपल्या शेतकऱ्यांना आमचा मानाचा मुजरा. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांची जयंती उत्सव आपण मोठ्या आनंदाने इथे साजरी करत आहोत. मला अजूनही तो दिवस आठवतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान एक सदस्य म्हणून सुद्धा मी बोलते आहे. सिंदखेड राजाला सुप्रियाताईंची भेट सिंदखेड राजाच्या भूमीमध्ये आमची जेव्हा झाली, तो दिवस, तो क्षण आजही मला अक्षरशः ताजा झाल्यासारखा वाटतोय. आपण ज्या वेळेस नवनिर्माण करण्याच्या गोष्टी करतो, नवमहाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत ज्या वेळेस आपण स्वराज्य जननी जिजामाता ह्या विषयावर व्याख्यानाचं जे आयोजन आपण केलेलं आहे, सर्वप्रथम मी आपले मनापासून धन्यवाद मानते. आज सगळं जग कोरोना महामारीनं त्यांच्यासोबत झुंजत असताना आपल्याला दिसतंय, पण आपल्या मनामध्ये अनेक विषाणू जे जिजाऊ विचारांनी जे मारले गेले पाहिजेत, त्या विषाणूंवर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा मी आज करणार आहे. महाराष्ट्राची भूमी संतांची, वीरांची, पराक्रमी मराठ्यांची, पण पारतंत्र्यानं ह्या सगळ्या भूमीला स्मशानाची अवकळ आलेली होती. ते 17वं शतक होतं आणि ह्या स्मशानाची अवकळ आलेल्या ह्या भूमीमध्ये जिजाऊ मासाहेबांचा एक स्वातंत्र्याचा हुंकार उमटला. जिजाऊ म्हणाल्या, आमच्या मातीत आमचंच राज्य. हा विचार पेरणाऱ्या जिजाऊ मग बनल्या स्वराज्य संकल्पिका. शहाजीराजे स्वराज्य संकल्पक आणि शिवाजीराजे स्वराज्य संस्थापक. इतकं सुंदर असं रसायन आपल्याला इतिहासाच्या पडद्यावर आपल्याला आज उलगडून दाखवताना मला अतिशय आनंद होतोय. जिजाऊ आई शिवरायांची, जिजाऊ क्रांती मनामनाची, उद्धारण्या मानव जाती आली ह्या धरणीवरती. विज्ञानवादी तिची नीती, स्वातंत्र्याने होते प्रगती. जिजाऊ वचनांची पूर्ती, जिजाऊ कर्तव्याची कीर्ती. संस्कारिल्या जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती. एक नाही 2 छत्रपती. संभाजीराजांना आणि छत्रपती शिवरायांना दोघांनाही आम्ही मानाचा मुजरा करतो. आपल्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण अतिशय भाग्यवान आहोत, भाग्यशाली आहोत, कारण ही समाज सुधारकांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. त्यांचा वसा आणि वारसा आपल्या सगळ्यांना लाभलाय आणि हा वारसा आपण घेऊनच आज सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, गाडगे बाबा, डॉक्टर पंजाबराव देशमुख, हे महामानव जे घडलेले आहेत, तुम्हा आम्हाला आजही दिशा आणि मार्गदर्शन देणारे ठरताय. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या विचारांची रुजवात करत असताना आम्हाला जो राजमाता जिजाऊच्या नावानं जे नाव जोडण्याचं एक भाग्य आमच्या वाट्याला आलं, खरोखर आजचा दिवस कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. एक वेगळंच भारावले पण 12 जानेवारीला मला जाणवतं. हा 12 जानेवारी ज्या वेळेस मासाहेबांचा जन्म झालाय 1598, जवळपास आता 76 वर्ष जिजाऊ मासाहेब ज्या जगलेल्या आहेत, 400च्या वर आपल्याला वर्ष झाली सगळ्यांना ठाऊक आहे. आज आपण जिजाऊ मासाहेबांचं स्मरण ह्या अनेक वर्षानंतर 4 शतकानंतर का करतोय, हा प्रश्न एखाद्या तरुणाईला पडणं आवश्यक आहे. कारण आपल्या समोरचे आजकाल आयकॉन्स सगळे बदललेत. मराठी मनाचं शक्तीस्थळ म्हणून आपण ज्यावेळेस मासाहेबांकडे बघतो, एक इतिहासाच्या कालपटलावर असणारं, अग्रभागी असणारं नाव म्हणून बघतो, ह्या महाराष्ट्राच्या मातीला दिशा आणि उर्मी देणारं नाव म्हणून बघतो आणि दृढ स्वातंत्र्य विचार असणारी, कर्तव्यदक्ष, प्रजाहितदक्ष, वीरमाता, वीरकन्या, वीरांगना, महत्वाकांक्षी, नीती संपन्न, त्यागी, न्यायनिष्ठूर, समतावादी, अरे कितीतरी विशेषणं आपल्या ह्या माय जिजाऊला आपल्याला लावता येतील. आणि ही स्वराज्य जननी जिजामाता 17व्या शतकामध्ये देवगिरी, राष्ट्रकूट, चालुक्य इत्यादींचा अतिशय गौरवशाली इतिहासाची परंपरा ज्या घराण्याला लाभलेली आहे. महाप्रतापी लखोजी राजे आणि म्हाळसा राणीच्या पोटी जन्माला आलेलं हे कन्यारत्न, 4 भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेलं कन्यारत्न. जयराम पिंडेने अतिशय सुंदर वर्णन जिजाऊ मासाहेबांचं केलेलं आहे. ते असं म्हणतात, जशी चंपकेशी फुले फुल्ल जाई, तशी शोभली जास जाया जिजाई. जिचे कीर्तीचे चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊली मुलाला.
अवघ्या विश्वाला वंदनीय ठरणारी राजमाता जिजाऊ मास आहेत. आणि हिचा जयंती उत्सव ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि नवमहाराष्ट्र निर्माण अभियानाच्या अंतर्गत जेव्हा इथं होतोय, माझ्या सर्व मान्यवरांना, उपस्थित सर्व ऐकणाऱ्या माझ्या श्रोत्यांना, शिवभक्तांना, जिजाऊ भक्तांना मी इथं विनम्र अभिवादन करते आणि आपलं स्वागत देखील करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना कुठंतरी मन कासावीस होत आहे. नुकतंच भंडाऱ्यामध्ये आपण बघितलं की छोटेसे आपले लहान बालक, ज्यांनी हे आयुष्य बघितलं नाही उघड्या डोळ्यांनी, त्यांचं नुकतंच आपण त्या दवाखान्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आपण बघितलंय. आपल्या अंगावर शहारे आले. आपण बघतो की बॉर्डरवर आपला शेतकरी हा आपल्यासाठी झुंज देतोय. हा जगाचा पोशिंदा, हा बळीराजा, जगाची ही जी संस्कृती, भारताची संस्कृती, ज्या वेळेस अन्नाशिवाय नाही हे आपल्याला ठाऊक असताना तो झुंजतोय. बेरोजगारी आहे, अन्याय अत्याचाराचे अनेक प्रसंग आहे, स्त्री सुरक्षित नाही, अशा अनेक प्रसंगानंतर आपण हॅपी न्यू इयर कसं म्हणावं हाही प्रश्न पडतोय. आणि त्यातल्या त्यात एक कोरोना नावाचा विषाणू आपल्या जगामध्ये त्यांनी अवतरण केलंय. मला असं वाटतं जिजाऊ मासाहेबांचा कार्यकर्तृत्वाचा इतिहास समजून घेत असताना एका वेगळ्याच विषाणूचा नायनाट करण्याचा प्रयत्न आज आपल्याला करायचा आहे. तो कोणता आहे बरं? तो आहे एका मानसिक गुलामीचा, पारतंत्र्यामध्ये आपलं जीवन रमण्याचा, एकमेकांच्या विरुद्ध सूडबुद्धी असण्याचा, धर्मभेद, आपण धर्मामध्ये एकमेकांमध्ये भेद करण्याचा, जातीमध्ये भेद करण्याचा, सर्व धर्म समभावाचा भेद करण्याचा हा विषाणू आपल्याला उपटून टाकायचा असेल तर जिजाऊ जयंती आज खऱ्या अर्थानं साजरी करण्यासाठी आपल्याला जिजाऊ विचार पेरावा लागेल. ज्यावेळेस आपण 21व्या शतकामध्ये 4 शतकानंतर जिजाऊ मासाहेबांचा विचार जेव्हा करतो आहोत, तर आज आपल्याला व्याख्यानाच्या माध्यमातून म्हाळसाराणीनं आपल्या जिजाऊच्या मेंदूची कशी शेती केली आहे, कशा पद्धतीनं तिचं मन, तिचं मस्तिष्क, तिचं विचार कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या विचारांची मनोभूमी खूप चांगली सुपीक कशी बनवली आहे, हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आता मेंदूची शेती जेव्हा म्हटलं, सगळ्यांना ठाऊक आहे जसं पेराल तसं उगवत असतं. ही म्हाळसाराणी जेव्हा लखोजी राजे ह्या दोघांना जेव्हा जिजाऊ जन्माला आली आहे, बघा हत्तीवरून साखर वाटली, तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, नगर भोजन दिलं, अतिशय आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आणि आज आपण 21व्या शतकाची तुलना जेव्हा 17व्या शतकाशी करू तेव्हा श्रीभ्रूण हत्या होत आहेत. आपण बघतो मुला मुलींमध्ये भेद होत आहे. सुप्रियाताई जर ऐकत असतील तर निश्चितच आपण सावित्रीबाई फुलेच्या वाड्यापासून जो जागर स्त्री शक्तीचा जो केलाय, निश्चितच त्याचं एक धार, त्याची किनार आपल्याला जिजाऊ विचारांमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ज्यावेळेस म्हाळसाराणीने आपल्या लेकीवर संस्कार करत असताना नेमकं काय केलंय बघा, वर्तमान बदलण्याचे विचार दिले, इतिहास घडवण्याची नजर दिली. आणि म्हणूनच जिजाऊ ह्या स्वातंत्र्याचं बीजारोपण करणारी, निस्सत्व आणि मुरदाड झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्याचं बीजारोपण करणारी, जगाच्या पाठीवरची एकमेव अशी ही राजनीतिज्ञ, राजकारण धुरंधर आणि समाजकारण करणारी आपल्या सर्वांची विश्ववंदे जिजाऊ मासाहेब ठरलेली आहे. खरं म्हणजे बळीराजाची संस्कृती आपण बहीण भावाचा धागा बांधताना असं म्हणतो की इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ. जिजाऊ मासाहेबांच्या लहानपणी म्हाळसाराणीने संस्कार करत असताना त्यांना अनेक कथा सांगितल्या. जशी आपली आई आपल्याला सांगते, कथा नुसत्याच सांगितल्या नाही तर त्या कथांमधून आपण काय अर्थ घेतला पाहिजे, आपण स्वतःमध्ये काय संस्कार केले पाहिजे हे देखील सांगितलं. आणि हे सांगत असताना जिजाऊ मासाहेबांना लहानपणी शस्त्र शिक्षण दिलं, तलवारबाजी शिकवली, घोडेस्वारी शिकवली, भेद न करता मुलीला स्वतः सोबत इतरांचं रक्षण करायचं संस्कार जिजाऊंना दिले. 700च्या वर मुलींची फौज जेव्हा जिजाऊ मासाहेबांनी आपल्या जगदेवराव काकांच्या सोबतीनं जेव्हा निर्माण केलेली होती, तेव्हा गावकुसामध्ये रपेट करताना काही बायका नाकं मुरडायच्या, काही कौतुकही करायच्या, पण म्हाळसाराणींना नक्की वाटायचं की आपली जिजाऊ सज्जनांसोबत सज्जनांचं रक्षण करेल आणि दुर्जनांचं निर्दालन करेल. छोटीशी जिजाऊ ही अंगावर छोटस चिलखत घालून, हातामध्ये तलवार घेऊन जेव्हा सिंदखेड राजाच्या वाड्यावर फिरायची, त्यावेळेस खरोखर आजूबाजूला तिला काय ऐकायला यायचं?
सरदारांच्या सल्लामसलती, रयतेची गारहाणी, न्यायनिवाडे, सरदार, दरकदार, व्यापारी हे सगळं काही ते जवळून सगळं अनुभवायची, पाहायची. आणि आपसुकच तिच्या बालमनावर संस्कार व्हायला लागले. आजूबाजूच्या घडणाऱ्या अनेक घटनांचे अनेक प्रतिबिंब तिच्या बालमनावर उमटत असताना तिच्या मनावर अनेक प्रश्नही निर्माण झाले. तिला असं वाटायचं, आजूबाजूची ही परिस्थिती का बदलता येत नाही? आई जेव्हा रामायण, महाभारत, नामदेवाची गाथा, कबीराचे दोहे, कुराण, बायबल ह्या गोष्टी जेव्हा तिला सांगायची आणि वाचायला जेव्हा द्यायची, आपल्याला असं आश्चर्य वाटेल की जिजाऊ माँसाहेबांना आज आपल्याला 21व्या शतकामध्ये वाटतं की आपल्याला मराठी माहितीये, हिंदी माहितीये, अजून एखादी वेगळी भाषा माहिती आहे. परंतु माँसाहेबांना त्यावेळेस अनेक भाषा माहिती होत्या. कारण आजूबाजूला जी माणसं यायची, त्यांची देहबोली, त्यांची भाषा करण्याची पद्धत, संभाषण कौशल्य माँसाहेब जवळून बघायच्या. फारसी, उर्दू, कन्नड, गुजराती, मराठी, हिंदी, संस्कृत अनेक भाषा जेव्हा जिजाऊंना माहिती आहेत आणि वाचनामुळे, अक्षरज्ञानामुळे त्यांचे विचार प्रगल्भ व्हायला लागले. ज्या वेळेस माणसाचे विचार प्रगल्भ होतात, माणसाला जेव्हा चिंतन करण्याच्या क्षमता रुंदावतात, तेव्हा त्यांच्या विचारांना पंख फुटतात. जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचे पंख बघा त्यांना कुठपर्यंत घेऊन गेलेत. जिजाऊ माँसाहेबांना प्रश्न पडायला लागले. खरं म्हणजे माणसाला प्रश्न पडणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, शिक्षणाचं लक्षण आहे. शिक्षणामधून येणारी सृजनशीलता, सुसंस्कारितपणा हा जिजाऊंच्या अंगी त्या काळी लहानपणी हा दिसायला लागला. साक्षर झालेली जिजाऊ, वाचन करणारे जिजाऊ, वाचन संस्कृती करणारे जिजाऊ, स्वतःला अभिव्यक्त करणारे जिजाऊ, लहानाची जेव्हा मोठी होते, ती आईला आपल्या प्रश्न विचारते आहे. आई, धर्म म्हणजे काय ग? धर्म प्रेम शिकवतो की द्वेष? कारण आजूबाजूला दैववाद, देववाद, कर्मकांड, रूढी, परंपरा हे सगळं काही ती उघड्या डोळ्याने बघायची. अन्याय बघायची, अत्याचार बघायची, यवनांचा अत्याचार बघायची. आणि तिला हे प्रश्न जेव्हा पडायचे आणि पुन्हा ती आईला विचारायची, आई, आपली तलवार आपण आपल्याच माणसासाठी का चालवत नाही? आपण इतरांशी का झुंजतोय? आपलीच माणसं आपल्याच माणसांवर अत्याचार करतात आणि ह्या विजयाचा राजतिलक ह्या दुसऱ्याच्या माथ्यावर लावतात. हा प्रश्न छोट्या जिजाऊला जेव्हा पडायला लागला, त्यावेळेस म्हाळसा राणीला निश्चितच असं वाटायला लागलं असेल की आपल्या संस्काराचं पाऊल हे योग्य दिशेने पडतंय. कारण बघा, एखाद्या आईला आपली मुलगी असो की मुलगा असो, जन्माला आल्यानंतर नेमकी हीच इच्छा असते, हे स्वप्न असतं की आपलं जे बाळकडू संस्काराचं आपण देतो, तर निश्चितच ह्या भूमीला आदर्श वाटेल अशा पद्धतीची संतती आपली असली पाहिजे. जिजाऊ माँसाहेबांच्या प्रश्नाचं निरसन करणं म्हाळसा राणीचं कर्तव्य होतं. आजच्या आईसारखं नव्हतं की मला आता वेळ नाहीये, माझी नोकरीची वेळ झालीये, माझी सिरियलची वेळ झालीये, मला जायचंय, असे कदाचित त्यांच्या उत्तर त्यांना मिळाले नसतील. आणि म्हणूनच त्यांच्या मेंदूची शेती करताना अतिशय भुसभुशीत झालेली, उबदार अशी सुपीक जमीन, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं सांगणारे विचार म्हाळसा राणीनं जिजाऊच्या मेंदूमध्ये पेरलेले आहेत. त्यांनी सांगितलं, खरंय जिजा, पारतंत्र्यात जगणं हे जिवंतपणाचं लक्षण नसतं. वारा स्वातंत्र्याचा असो की पारतंत्र्याचा, याचा विचार मुडद्याला नसतो. आणि आपला हा समाज देखील असाच निष्प्राण देहासारखा मला दिसतोय. कशाच सोयरसूतक नाही, कशाच काहीच वाटत नाही. कुणी येतंय, एखाद्या स्त्रीला उचलून नेतंय, पीक कापून नेतंय, जाळपोळ करताय, अन्याय करताय, अत्याचार करते, कुणालाच कशाच काहीच वाटत नाहीये. ही बेबंदशाही, याचं काय होणार ही खंत, ही म्हाळसा राणी आपल्या जिजाऊ, आपल्या लेकी समोर करते आहे. जिजाऊंच्या नावातच जय आणि विजय आहे. आणि म्हणून जिजाऊ माँसाहेबांचं शंका निरसन काही झालं नाही. त्यांनी आजूबाजूला सगळ्या घटनांचा जेव्हा आढावा जेव्हा घेतलेला आपल्याला दिसतोय, तो यवनांचा काळ होता. यवनी सत्ता काळ सर्पासारखी विळखा घालून बसली होती. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती. आणि त्यावेळेस सह्याद्रीलाही त्यांच्या कसलीही जाग येताना जिजाऊला दिसत नव्हती. त्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्या महाप्रतापी लखोजी राजांकडे त्या गेल्या. लखोजी राजांचं काळबाण निशाण हे सर्वांना ठाऊक होतं. अतिशय महाप्रतापी असणारे लखोजी राजे जेव्हा आपल्या छोट्या जिजाऊला अतिशय प्रेमाने जवळ घेतात आणि तिला प्रश्न विचारतात की बेटा तुला काय म्हणायचंय, त्यावेळेस जिजाऊ माँसाहेब त्यांना विचारतात की आपल्या वडिलांना
की ही सगळी अराजकता आहे. आपलीच माणसं आपल्या माणसांची मस्तक उडवतायत. आपलीच माणसं आपल्या माणसांना संपवतायत. आपण सुलतानाचं मुंडकं छाटून त्यांच्या कचाट्यातून हा मुलूक आपण मोकळा का करत नाही? आपण स्वतःचं राज्य का स्थापन करत नाही? आपल्या भूमीत आपलंच राज्य का असत नाही? हा प्रश्न ज्यावेळेस या जिजाऊला पडलेला आहे, स्वराज्य जननीचं बीजारोपण आता तिच्या डोक्यामध्ये होण्यासाठी, तिच्या मेंदूमध्ये होण्यासाठी, मनोभूमीमध्ये होण्यासाठी आता तिची मेंदूची जमीन कसदार व्हायला लागली आहे. आता त्याला ऊब मिळाली आहे आपल्या लखुजी राजांची. लखुजी राजांनी खरोखर तिला असं शंका निरसन करण्यासाठी म्हटलं, खरंय जिजा, मराठ्यांनी ह्याच भूमीवर आसमंताकडे बघून तुतार्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गर्जने ढाल तलवारी लढवल्या, पण हा समाज एकसंध नाही, विखुरला गेलाय. जाती धर्माची उतरंड पक्की झालीय. पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची उर्मी नाही, ओढ नाही. जिजा, पारतंत्र्यामध्ये आपल्याला एकसंधपणा जर पाहिजे असेल तर तो आपल्याला देतो एकसंध स्वातंत्र्य विचार. आपल्याला एकत्र व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगणारे बाबासाहेब ठाऊक आहेत. आज स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे, त्यांनाही विनम्र अभिवादन करते. सगळ्या तरुणाईचे आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्यांनीही आपल्याला संघटित व्हा, शक्ती, धैर्य, स्वाभिमान जागृत करा आणि नेहमीच आपलं ध्येय मिळवण्यासाठी एकजूटपणे आपले पूर्ण शक्तीपणाला लावा, असं सांगण्याचं काम ह्या भारतभूमीच्या सुपुत्राने देखील केलेलं आहे. आणि ज्यावेळेस जिजाऊ मासाहेबांना ह्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा समजायला लागली, त्यांच्या स्वतःच्या मनाच्या कक्षा, विचारांच्या कक्षा रुंदावायला लागल्या, जिजाऊंच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न आला की एक विचारासाठी, स्वातंत्र्य विचारासाठी वडिलांना विचारलं, आपण काय करावं लागेल? लखुजी राजांनी त्यांना सांगितलं, बेटा, जेव्हा रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तेव्हा गवतालाही भाले फुटत असतात. बघा, समाजामध्ये असणारी अराजकता जेव्हा जेव्हा वाजणार आहे, तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आपल्याला दिसून येते आहे. आणि ज्या वेळेस अन्याय, अत्याचाराचं ज्यावेळेस जास्त विकोपाला जेव्हा गेलेला असतो, त्यावेळेस स्वातंत्र्याचा सूर्य हा उगवल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात, माणूस जातीला पेटावं लागतं, मुरदाड मनाला जाग करावं लागतं, त्यांच्या हाती स्वातंत्र्याच्या मशाली द्याव्या लागतात. हा शब्द जेव्हा जिजाऊंच्या कानावर पडला, मशाली द्याव्या लागतात, तेव्हा एक उडाली ठिणगी, लाख पेटल्या मशाली. अतिशय सुंदर असं गीत राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चित्रपटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्या खेर यांनी आपल्या गायलेलं गीत आपल्या सगळ्यांना मला इथं सांगावं असं वाटतं. एक उडाली ठिणगी, लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या कर्तृत्वाची पहाटही झाली. ही जिजाऊंच्या मनामध्ये ठिणगी त्यांच्या मायबापांनी आता त्या ठिकाणी ती पेटण्याला आता सुरुवात व्हायला लागली. ज्या वेळेस ही छोटीशी जिजाऊ आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न घेऊन सातत्याने चिंतन करते आहे, स्वतःला शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, भाषा, इतिहास समजून घेते आहे, तो इतिहास नुसताच ऐकत नाही, तर इतिहासामध्ये झालेल्या चुकांच्या पाऊल खुणा पुसण्याचं काम देखील करत आहे. आणि म्हणून इतिहास बदलण्याचे नजर हे जेव्हा आपले पालक आपल्याला देत आहेत, एक संकुचित वृत्तीनं आपण आपल्या स्वतःच्या चौकटीमध्ये असणारी कुटुंब व्यवस्था जेव्हा आपल्याला दिसते, त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांचं चरित्र आपल्या लेकरांवर कसे संस्कार असावेत, यामध्ये आपल्याला अनेक उत्तरं आपल्याला सापडणार आहेत. जिजाऊ मासाहेब लहानाची मोठी झाली. शहाजी राजे ज्यावेळेस जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्यामध्ये जेव्हा आले आहेत, दोघांचं लग्न जेव्हा झालं, अतिशय महाप्रतापी शहाजी राजे तलवारबाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट असणारे उत्तम असे घोडेस्वारपटू मालोजी राजे भोसलेंचे चिरंजीव दौलताबादला यांचा विवाह संपन्न झाला. विवाहाच्या वेळेस अनेक माणसं आजूबाजूला होती. जाताना कुतूहलाने निश्चितच जिजाऊने आजूबाजूला असणाऱ्या अनेक माणसांची वेगवेगळी समस्यांची रूपं पाहिली आणि गेल्यावर तिला दिसलं, अंगावरची हळद फिटत नाही तो कानी पडला बांगड्या फुटतानाचा आक्रोश, मायलेकरांचा टाहो, माणसं गुराढोरासारखी हंबरडा फोडू लागली, रक्ताचा चिखल पाहावेना, सर्वत्र मोगलाई माजली.
अब्रूची राखण नाही, जीवाची हमी नाही. त्या भयान दृश्यानं जिजाऊचं मन हादरलं. पारतंत्र्याची रात्र अतिशय गहिरी झाली. शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांचा संसार हे अतिशय अद्भुत रसायन आता आपल्या समोर मला सांगावंसं वाटतं. अतिशय आदर्श असणारं हे पती पत्नीचं नातं आज आपल्या समाजामध्ये त्यांचे विचार आपण निश्चित समजून घ्यावेत. दोघांनी मिळून रयतेचा संसार केला. स्वराज्याचं बाशिंग त्यांनी आपल्या कपाळावर बांधलं आणि त्यांनी संपूर्ण रयतेला आपले लेकरा समान मानून स्वराज्य विचारांचा अंकुर दोघांच्या साह्यानं आपल्या मनामध्ये त्यांनी पेटवला. आता काहीही झालं तरी स्वराज्याचा अंकुर कोमेजू द्यायचा नाही. आणि जिजाऊंच्या मनामध्ये ठिणगीचा वणवा पेटला आणि वणवा आता संपूर्णपणे आता पेट घेणार हे जिजाऊंना ठाऊक होतं. आणि दोघांनी मिळून स्वराज्याचं सुंदर स्वप्न हर हर महादेवाच्या गर्जनेमध्ये दोघांनी मिळून पाहिलं. आता स्वप्न पाहणं सोपं, पण स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं हे सोपं नव्हतं. स्वातंत्र्याचा ब्र शब्द काढणं कुणाचं हिम्मत नव्हती, ताकद नव्हती. कारण पारतंत्र्यामध्ये वतन, गुलामीमध्ये स्वतःला आनंद मानणारी वतनदार सगळे आजूबाजूला जिजाऊंना दिसत होते. जिजाऊ मासाहेबांनी बघितलं की आपल्या स्वातंत्र्याचे विचार ज्या वेळेस आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचे आहेत तेव्हा आपल्याला जीवनाशी द्रोह करावा लागणार. कारण जीवनाशी द्रोह हा करायचा असेल तर आपल्याला नेमकं काय करायचं की कर्तव्यापेक्षा आपल्याला काहीही श्रेष्ठ नाही, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. जिजाऊंनी राजांना सांगितलं की राजे, सामर्थ्याची भाषा सर्वांना समजते. राजकारण करणं अत्यंत महत्वाचं आहे. राजकारणाची भाषा, राजकारणामध्ये जर आपण यशस्वी झालो तरच आपल्याला स्वराज्याचं स्वप्न साकार करता येईल. म्हणून आपल्याला स्वतःला आता स्वातंत्र्य मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सामर्थ्याची भाषाच ही सगळ्यांना समजते. आणि म्हणून जिजाऊ आणि शहाजीराजांनी दोघांनी मिळून स्वराज्याचं स्वप्न आता जोजवायला सुरुवात केलं. पहिले पुत्र संभाजीराजे जन्माला आले. जिजाऊ मासाहेबांना 4 अपत्य झाली, ती मरण पावली. आणि सगळ्या शेवटचे शिवाजीराजे शिवनेरीला जन्माला आले. ह्या सगळ्या घोडदौडीमध्ये शहाजीराजे युद्धावर कधी मोगलशाही, कधी निजामशाही, कधी आदिलशाही, यामध्ये पुन्हा ज्यावेळेस चाकरी हा शब्द वापरणार नाही त्या ठिकाणी जेव्हा त्यांना आपलं वतनदारी करायची वेळ जेव्हा यायची, जिजाऊ मासाहेबांसमोर अनेक वेळेस त्यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. कोणती असेल बरं ती खंत? जिजाऊ राणी साहेब, आपल्याला वतन लाचारीने मिळवता येतात पण स्वराज्य नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. जिजाऊ मासाहेबांना समजायचं की शहाजी राजांची खंत त्यांनाही त्रास देणारी ठरायची. सातत्यानं त्या क्षणाचे ते वाट बघण्यासाठी दोघांचेही कान आतुरलेले होते. आणि ज्या वेळेस खंडागळेचं हत्ती प्रकरण जिजाऊ मासाहेबांच्या समोर आलं, आपल्याला लक्षात येईल की जिजाऊ मासाहेबांचं अनेक कसोटीचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. ती कसोटीच्या क्षणाला पूर्णपणे उतरण्याचं काम जिजाऊ मासाहेबांच्या कर्तृत्वामध्ये आपल्याला दिसतंय. ज्या वेळेस खंडागळेचं हत्ती बिथरला, माथी भडकली, जाधव आणि भोसले एकमेकांवर तुटून पडले, तेव्हा रक्तपात तर झालाच. पण ज्या वेळेस जिजाऊंच्या कानावर ही बाब आली की लखुजी राजांनी जावयावर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांच्या मनामधला हा प्रश्न की भावना की कर्तव्य, माहेर की सासर, पती की पिता, हे प्रश्न जिजाऊ मासाहेबांच्या मनासमोर जेव्हा आले त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांची खरी कसोटी स्वराज्याची लागली. आणि जिजाऊ 100% मार्कांनी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि ती कसोटी आहे त्याने स्वराज्य धर्माला त्या जागलेल्या आहेत. काहीही झालं तरी स्वराज्याचा अंकुर कोमेजू द्यायचा नाही. जिजाऊ मासाहेबांनी सातत्यानं आपल्या स्वतःच्या विचारांना सावरलंय, आपल्या भावनांना नेहमी बांध घातलेला आहे, आपल्या काळजावर नेहमी दगड ठेवून निर्णय घेतलेले आहेत. आणि आता जिजाऊ ह्या कर्नाटकाला शहाजी राजांसोबत गेलेले आहेत. आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत, आज अनेक संस्कार शिबिर आहेत, कार्यशाळा आहेत, ऑनलाईन आहेत, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. आई वडिलांना असं वाटतं की माझं लेकरू मी जन्माला घातलं की त्याला सगळं काही आलं पाहिजे. आपल्याला जर असं वाटत असेल सगळं काही आलं पाहिजे
तर नेमकं जिजाऊंनी शिवरायांची जडणघडण शहाजी आणि जिजाऊंनी कशी केली आहे बघा. जेव्हा छोटा शिवबा जन्माला येतोय त्यावेळेस 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या रांगड्या मावळ्यांसोबत त्यांना मिसळू दिलंय. सुखदुःखाचे चटके अनुभवू दिलेत. गरीब लोकांमध्ये मिसळताना त्यांची सुखदुःख तेव्हा त्यांनी जवळून पाहिली आहेत. तेव्हा शिवाजी राजांच्या एक वेगळ्याच मुशीमधून ते घडलेत. आणि असे हे शिवबा लुटूपुटूच्या लढ्या जेव्हा खेळायचे त्यावेळी जिजाऊला वाटायचं की शिवबा नक्कीच एक परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत, नवयुगांची दुदुंबी वाजवणार आहेत. धर्म परिवर्तन, समाज परिवर्तन हा जो विषय जेव्हा येतो आहे सातत्यानं जिजाऊंसमोर, त्यावेळेस ह्या सर्वांना अतिशय योग्य असा न्याय देणार आहे. जिजाऊंना ठाऊक होतं आणि त्यांनी जिजाऊंना सर्व पद्धतीनं जिजाऊ मासाहेबांनी जे स्वतः ज्या घडल्या शिवबामध्ये नेमके तेच गुण त्यांनी बघितले. जिजाऊ मासाहेब ज्यावेळेस शहाजी राजांसोबत कर्नाटकामध्ये होत्या त्यावेळेस शहाजी राजांनी आपल्या मंत्र्यांसोबत त्यावेळेस 7-8 वर्षाचे शिवबा असताना त्यांच्या सोबत दरबारामध्ये बसवत त्यांना इतिहासाबद्दल माहिती देत, पराभवाची कारणं सांगत, त्याचबरोबर सावधानतेनं वागण्याच्या काही सूचना देखील देत. हे सगळं करत असताना खगोलशास्त्र सांगत, भूगोल स्वतः मावळचा भूगोल जिजाऊ मासाहेबांनी स्वतः फिरून दाखवलेला होता. हे सगळं दाखवत असताना वेगवेगळ्या भाषा त्यांना शिकवल्या. उत्तम अशी माणसं शहाजी राजांच्या पदरी असायची. उत्तम असं साहित्य, कला, संस्कृती याची जपणूक शिवाजी राजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर शहाजी राजांचा अतिशय मोठा ठसा आपल्याला दिसतो. अतिशय गुणसंपन्न अशा आपल्या शिवबाला जवळ घेत असताना शहाजी राजांनी आपल्या मनामध्ये स्वराज्याचा सारीपाट जो मांडलेला होता. सगळ्यांना ठाऊक आहे की जयसिंगराव पवार आपल्या संशोधनामधून म्हणतात की शहाजी राजांनी स्वराज्याचं स्वप्न जे बघितलेलं आहे ते कर्नाटकाला असताना जिजाऊ मासाहेब, शिवबा आणि शहाजी हे सगळ्यांनी मिळून जणू काही स्वराज्याची ब्ल्यूप्रिंटच आपल्या समोर त्यांनी निर्माण केलेली होती. आणि ह्या ब्ल्यूप्रिंटला पुन्हा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वासिबेंद्रे असं म्हणतात की जिजाऊ मासाहेबांच्या एक शहाजी हे स्वराज्य संकल्पक, तर जिजाऊ ही स्वराज्य संकल्पिका ठरते आहे. आणि म्हणून ज्या वेळेस शिवबाच्या हातामध्ये राजमुद्रा, राजदंड, राजसंहिता आणि भगवा ध्वज ज्या वेळेस देऊन शिवबा जेव्हा त्यांना आपल्या पुणे जहागिरीमध्ये पाठवत आहेत, लक्षात घ्या पुणे जहागिरीला पाठवताना निवडक सरदारांसह पाठवत आहेत. कान्होजी जेथे, काऊजी कोंढाळकर, शेलार मामा, तानुजी मालुसरे, शिरोळे, मारणे, तुपे, जगताप, गायकवाड, मोहिते, पासलकर, कितीतरी मान्यवर मंडळींसोबत ज्यावेळेस आपल्या जिजाऊला, आपल्या प्रिय पत्नीला जेव्हा पाठवत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये राजमुद्रा देत आहेत, काही धन देत आहेत, काही संपत्ती देत आहेत. आणि राजमुद्रा बघत असताना संस्कृत मध्ये लिहिलेली राजमुद्रा जेव्हा जिजाऊंनी ती पहिल्यांदाच पाहिली, आपल्या शिवाजींनी जेव्हा बघितली, शिवरायांनी जेव्हा बघितली, त्यावरची अक्षर आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. प्रति पश्चंद्रलेखेव वर्धिष्णूर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. लक्षात घ्या, प्रतिपदेच्या चंद्रकलेच्या कलेप्रमाणे वाढत जाणारे राज्य तुझ्या आयुष्यामध्ये येऊ आणि तुझं फक्त विदर्भापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं एवढंच नाही तर विश्ववंदनीय, विश्वामध्ये वंदनीय असणारं राज्य तुझ्या हातून निर्माण हो, अशा पद्धतीचं संस्कृत मधून लिहिलेलं अतिशय सुंदर असे एक स्वप्न जणू काही राजमुद्रेच्या रूपानं शिवाजी राजांच्या हातामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या उपस्थितीमध्ये शहाजी राजांनी दिलंय. आपल्या लेकरांना आपण कशी स्वप्न दाखवावीत हे आपण बघावं. किती उदात्त, उन्नत, संपन्न, समृद्ध आणि भव्य दिव्य स्वप्न जर आपण मुलांसमोर जर आपण दाखवली तरच आपली मुलं आपल्या आयुष्यामध्ये काही करू शकतात. आपण जर आपली वृत्ती, आपली दृष्टी संकुचित जर ठेवली तर आपल्याला आपली मुलं जिजाऊ, शाहू महाराज, बाबासाहेब, फुले हे कसे होतील. ज्यावेळेस ज्योतिराव फुल्यांनी पहिला पोवाडा जेव्हा शिवाजी राजांवर लिहिला ते पहिल्यांदाच म्हणतात, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण
हे जेव्हा बिरुद जेव्हा शिवाजी राजांना लावतात, गातो पवाड्याला असं जेव्हा म्हणतायत, आणि ज्यावेळेस त्यांच्या समाधीचा शोध जेव्हा लागतोय, तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास जेव्हा आपण बघत आहोत, तर अशा पद्धतीचं समृद्ध विचार निर्माण करणारी जिजाऊंच्या खांद्यावर बसून जेव्हा शिवाजी राजांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलंय, शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली बघितलंय, आणि आता ही जिजाऊ आपल्या शिवाजी राजांना घेऊन, बाल शिवबाला घेऊन आता जेव्हा पुणे जहागिरीमध्ये येते, मला ह्या पुणे जहागिरीला आल्यानंतर चित्रपटामधला प्रसंग तर आठवतोय, सगळ्यांना ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुणाला आपल्या शिवचरित्र माहिती नाही असं कोणी दिसणार नाही. कारण ज्यावेळी छत्रपती शिवरायांवर असणारी मालिका असेल, राजमाता जिजाऊ चित्रपट असेल, किंवा स्वराज्य जननी जिजामाता ही सिरियल सध्याची चालू असेल, सगळ्यांना ठाऊक आहे, सगळेजण बघतायत. अमोल कोल्हे सारख्या कसदार अभिनेत्यासोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, अतिशय आनंद आम्हाला वाटतो हे शेअर करताना. आणि ज्यावेळी जिजाऊ मासाहेब पुण्यामध्ये पाऊल जेव्हा ठेवता आहेत, पाऊल ठेवल्याबरोबर जिजाऊला दिसतं काय त्या ठिकाणी? फार स्वागत झालेलं नाहीये त्या जिजाऊ मासाहेबांचं. खेडबाऱ्यामध्ये जिजाऊ येत आहेत, त्यावेळेस संभाजी राजांसाठी महाल बांधलाय, सगळं काही केलंय, सोयी केल्यात, पण तिथे एक दिसलं, मुरार जगदेवानं, आदिलशहाच्या सरदारानं तिथं गाढवाचा नांगर फिरवलाय. सगळ्यांना ठाऊक आहे, ज्या वेळेस आपण एखादी पहार रोवली आणि दवंडी पिटवली, त्याकडे तुटकी चप्पल आहे, जे काही लटकवलेलं आहे, आणि भीती पसरवली की जो कुणी ह्या भूमीवर वस्ती करेल तो निर्वंश होईल. जशी आत्ताची रयत घाबरलेली आहे, दहशतवादाला कधी बळी पडते आहे, वेगवेगळ्या दहशतवादाला बळी पडते आहे, तशा त्यावेळेस देखील धार्मिक दहशतवादाला बळी पडणारी रयत त्या काळी होती. जिजाऊ मासाहेबांचं चिकित्सक विज्ञानवादी वृत्ती आपल्याला ठाऊक होती. जिजाऊ मासाहेब अतिशय ताकदीचं एक शक्तीस्थळ म्हणून आपण जिजाऊ मासाहेबांना, एक ऊर्जा केंद्र, एक भयंकर जबरदस्त ताकद असणारे जिजाऊ ज्या वेळेस हे सगळं बघते आहे, सोबत शहाजी राजे नाही. आपण असं म्हणतो एखादं संकट आल्यानंतर, बापरे माझे वडील नाहीयेत माझ्यासोबत, माझे पती माझ्यासोबत नाहीयेत, माझा मुलगा माझ्यासोबत नाहीयेत. जिजाऊ मासाहेबांचं वेगळेपण मला आई नावाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करायचं नाहीये. जिजाऊ मासाहेब केवळ आई नाही, तर एक वीर माता, वीर पत्नी, वीरांगना, एक स्वतंत्र बाण्याची, स्वतंत्र विचारांची ती स्त्री आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांचं पहिलं पाऊल जेव्हा दमदार आपल्या ह्या जिजापूरमध्ये जेव्हा पडलंय, त्यावेळेचं पुणं, आत्ताचं पुणं आणि त्यावेळेचं जिजापूर, तर त्यावेळेस मुठाई नदीच्या पात्राजवळ जेव्हा जिजाऊ गेली असेल, तर खरोखर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत, त्या पात्रातलं पाणी हातात घेऊन ती आता विचार करते, आता मी नंतर पुढचं आता काय करू. तिने असं बघितलं, मुठाई, आपण सह्याद्रीचं लेक ग बाई, तू खूप सोचलंस, यवनांनी कापून फेकून दिलेल्या आपल्या लेकी सुनांना देखील तू ह्या ठिकाणी ठाव दिलास, कापून फेकून दिलेल्या ह्या स्मशानाची तू स्मशान सजवलीस, पेटती गावं तू विझवत राहिलीस. पण जिजाऊ, आता मात्र मला पेटायचंय. कसं पेटायचं आज तू मला सांग. आता विझवत बसायचं नाहीये, आणि हा धार्मिक दहशतवाद मला मिटवायचा आहे, माझ्या सर्व स्वराज्यातील सर्व माणसांना मला एकत्र करायचं आहे. आणि असा विचार जेव्हा जिजाऊ स्वतःशी जेव्हा करते आहे, छोट्या शिवबाला घेऊन जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला, शेतकरी उभा केला, आणि त्यावेळेस आंबेवाडी आणि पुनवडी नावाचं धरण बांधलं. अतिशय सुंदर जलसंधारणाचे प्रयोग आजही आपल्याला आजूबाजूला, आज सुद्धा आपल्याला 4 शतकानंतर देखील दिसत आहेत. सिंदखेड राजाला नक्की आपण भेट द्या. जिजाऊ राजांचा राजवाडा असेल, त्यांचा एक त्या ठिकाणचा तलाव आहे, लखोजी राजांची समाधी आहे, अतिशय उत्तम सुस्थितीत असणारं स्थापत्यशास्त्र त्यावेळचं होतं, त्याचा सुद्धा अध्ययन आज मला वाटतं करावं. ज्यावेळेस आपण जलव्यवस्थापनाच्या गोष्टी करतो, डिझास्टर मॅनेजमेंटच्या गोष्टी करतो, शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवायच्या गोष्टी करतो, आपल्या अन्याय अत्याचार स्त्रियांच्या रक्षणाच्या जेव्हा आपण गोष्टी करतो, त्याची सर्व उत्तरं आपल्याला जिजाऊ चरित्रामध्ये आपल्याला सापडतात. ही जिजाऊ ज्यावेळेस सोन्याचा नांगर फिरवते आहे, अतिशय प्रेमानं, आस्थेनं, आपुलकीनं, आपलेपणानं मायेची पाखर ज्यावेळेस रयतेवर घालते आहे, त्यावेळेस आजूबाजूच्या रयतेतली काही माणसं जिजाऊ मासाहेबांना भेटायला यायला लागली. त्यावेळेस जसं अन्याय अत्याचार आज होता, उद्याही राहील, परंतु अन्याय अत्याचाराला लढण्याची मानसिकता जिजाऊंनी त्या काळी जी निर्माण केली, त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगते. काही काळ जेव्हा लोटला, जिजाऊंच्या कानावर अनेक
सल्लामसलती जेव्हा यायच्या, जेव्हा न्याय निवाडे व्हायचे, तक्रारी, शंका निरसन, तक्रारी यायच्या, समस्या सोडवण्याच्या गोष्टी यायच्या, त्यावेळेस एक 50शीतला बाप आपल्या पोटच्या पोरीचं प्रेत घेऊन आला. जिजाऊंना आश्चर्य वाटलं. त्याने हंबरडा फोडला आणि न्याय मागायला लागला. रांझा पाटलानं त्याच्या मुलीसोबत गैरवर्तन केलं, तिला जीव गमवावा लागला. जिजाऊंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. छोटासा शिवबा आजपर्यंत कधी न्यायदानाचं काम लहानपणी लुटूपुटूच्या खेळ खेळताना त्याने केलेलं होतं. आज अतिशय सत्यतेनं समोर वास्तव त्यांच्या समोर होतं. ज्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी शोभाकडे बघितलं, त्यांच्या संस्कारांची कुठेतरी चाचपणी जिजाऊंना ह्या काळामध्ये झाली. एक टेस्ट जिजाऊंनी ह्या वेळेस केली. शोभाकडे बघितल्यानंतर शोभाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण रियासतकार सरदेसाई असतील, अनेक ज्यांनी केळुस्कर असतील, अनेकांनी आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेस जिजाऊ मासाहेबांनी पुण्यामध्ये पाऊल ठेवलं आणि राज्यकारभार पाहिला, तो शोभाच्या माध्यमातून पाहिला. त्यांचं एक पाठराखण, मार्गदर्शक म्हणून, मास्टर माइंड म्हणून जिजाऊ मासाहेबांनी सातत्याने काम केलं. ज्यावेळेस शिवाजी राजांनी न्याय दिला, तो कसा दिला की अरे बापरे, आता कसं करू, आपलं कसं होईल, आपल्या सोबत कोणीच नाहीये, ह्या ठिकाणी अन्याय आहे, अत्याचार आहे, चला आपण जाऊ द्या. आज जशा केसेस पुढे ढकलल्या जातात, एकमेकांना झाकलं जातं, लपवलं जातं, दडपशाही होते, त्या काळी तसं झालेलं नाही आहे. जिजाऊंचं आणि शिवरायांचं वेगळेपण इथं आहे. रांझा पाटलाला मुसक्या बांधून आणा आणि त्याचा चौरंग करा, 2 हात 2 पाय छाटून टाका आणि हा न्याय निवाडा संपूर्ण राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये, आजच्या भाषेमध्ये व्हायरल करा, असं जिजाऊ मासाहेबांनी नव्हे, शिवरायांनी सांगितलं. जिजाऊ मासाहेबांना खरोखर आपल्या संस्काराला ज्या दिशा मिळाली, असं जिजाऊ मासाहेबांना निश्चित ह्या क्षणाला वाटलं. संस्काराला दिशा ह्या अर्थाने म्हणते कारण शिवराज्य म्हणजे सुरक्षिततेचं प्रतीक, माय बहिणींचं रक्षण करणारं असं हे स्वराज्य. ज्या वेळेस आज आपण 4 शतकानंतर अनेक पुस्तकांमधून, बखरीमधून आपण ऐकत असतो, वाचत असतो, काफी खान हा औरंगजेबाचा पुरस्कर्ता, तो देखील शिवरायांच्या सोबत त्यांच्याबद्दल लिहित असताना आई बहिणींचं इज्जत करणारा, स्त्री सन्मान करणारा शिवाजी राजा म्हणून गौरवोद्गार काढतो. शत्रू म्हणून उभं आयुष्य औरंगजेबाने ज्यावेळेस शिवाजी राजांसोबत युद्ध केलं, शत्रू म्हणून त्यांच्याकडे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना युद्ध करण्याचं आपल्या सर्वांना इतिहास माहितीये ते केलं. त्या औरंगजेबाने देखील ज्यावेळेस शिवरायांच्या मृत्यूची घटना जेव्हा त्यांच्या कानावर येते आहे, त्यावेळेस तो देखील हे अल्लाह, असा शिवाजी राजा तुझ्या दरबारामध्ये येत आहे की ज्यांनी आई बहिणींचं इज्जत केली आहे, रक्षण केलेलं आहे, स्वर्गाची दरवाजे त्याच्यासाठी उघडी ठेव, असं सांगणारा औरंगजेब शत्रू देखील शिवाजी राजांना त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय, त्यांच्यासाठी दुवा मागतोय. आता मला सांगा, आपण सगळे जाणकार मंडळी आहात, समाजामध्ये अनेक निर्भया, अनेक अन्याय, अनेक अत्याचार आपल्याला दिसत आहे. जर आपल्याला शिवजयंती, जिजाऊ जयंती, आपल्या सर्व ह्या महामानवांची स्मरण आपल्याला करण्याचं, आपल्या जिभेवर त्यांचं नाव जर आपल्याला घ्यायचं असेल, ज्या शिवरायांनी हिरकणीचा गौरव केला, ज्या शिवरायांनी आपल्या विजापूरची सून म्हणून, तिचा आई म्हणून सन्मान ज्यांनी केला, चोळी बांगडी करून त्यांना वापस केलं, ज्या शिवरायांनी सकोजी गायकवाडनी सावित्रीबाई देसाई नावाची किल्लेदार, जी कर्नाटक बेदवाडीची होती, तिच्या सोबत बलात्कार जेव्हा केला, त्या सकोजी गायकवाड स्वतःच्या किल्लेदाराचे डोळे फोडलेले आहेत, असा न्याय करणारा शिवाजी राजा, पाचाडच्या विहिरीवर बसून आया बहिणींची चौकशी करणारा, त्यांना फळं देणारा शिवाजी राजा, आज आपल्याला समजून जर घ्यायचं असेल, त्यांचं जिजाऊ जयंती निमित्त स्मरण जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्या डोक्यातला हा जो विषाणू आहे ना, स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघण्याचा, आज आपण त्याला गाडून टाकायचा आहे. ही विनंती आपल्या सगळ्यांना ह्या निमित्ताने मी करते आहे. जिजाऊ मासाहेबांच्या विचारांची रुजवात गेल्या 26 वर्षांपासून एक व्रत म्हणून मी करते आहे. आणि म्हणून ही रुजवात करत असताना आज शिवरायांचं जेव्हा नाव आपण, ही तरुणाई जेव्हा घेते आहे, त्यावेळेस आपल्या मनावर, आपल्या मनपटलावर ह्या गौरवशाली इतिहासाचं हे तेजपुंज सोनेरी पान आज आपण
आपल्या डेस्कटॉपवर आपल्याला ठेवायचंय. पुन्हा आपल्या मेंदूचं फॉर्मॅटिंग आपल्याला करायचंय. आपले सॉफ्टवेअर्स, आपले हार्डवेअर्स पुन्हा आपल्याला चेक करायचे. आणि म्हणून हे सगळं काही करत असताना आपल्याला आपलं पॅशन कसं असावं, आपलं व्हिजन कसं असावं, आपलं मिशन कसं असावं, हे सगळं काम सांगण्याचं काम आपल्याला जिजाऊ विचार देत आहे. आज आपण बर्थडे सेलिब्रेट करतो. बर्थडे सेलिब्रेट करताना वेगवेगळे आपण गिफ्ट्स आपण एकमेकांना आपण देत असतो. एक रिटर्न गिफ्ट आपण देतो. एखादं छोटंसं पुस्तक, एखाद्या चांगल्या कॅरेक्टरचं, एखाद्या व्यक्तिमत्वाचं, सगळे व्यक्तिमत्व चांगली असतात. ते जर आपल्या लेकराच्या हातामध्ये दिलं, कुतूहलाने त्यांना ते वाचायला लावलं, तर निश्चितच पुढची येणारी पिढी ही सक्षम, सुदृढ, संविधानाचा आदर करणारी, आई वडिलांचा सन्मान करणारी आणि स्वतःच्या पायावर उभं राहणारी, स्वतःच्या डोक्याने चालणारी पिढी निर्माण होईल. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांचं कार्यकर्तृत्व हे ज्यावेळेस शिवाजी राजांच्या नजरेमधून आपण बघतो आहोत, त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं, आज तोच विचार आपण आपल्या नजरेनं जेव्हा बघतो, आपण असं म्हणतो, आंखें सबको होती है, नजर नहीं होती. ही जिजाऊ आपल्याला एक नजर देते आहे की ह्या आयुष्यामध्ये जेवढं काही आयुष्य आपल्याला मिळालंय, त्याच्यामध्ये आपण कसं वागावं, कसं लढावं, कसं जगावं, कसं एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि आडवे येणाऱ्याला आडवं कसं करावं. आपण हा इतिहास, तेजपुंज इतिहास आपल्या समोर जेव्हा आपण ठेवतो, रयतेचं कल्याण जेव्हा समोर ठेवतो, सामाजिक बांधिलकी जेव्हा समोर ठेवतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं जेव्हा समोर ठेवतो, तर निश्चितच आम्हाला आदरणीय शरद पवार साहेबांची देखील स्मरण ह्या क्षणाने होतं. 80 वर्षाचा योद्धा जेव्हा भर पावसामध्ये लढतो आहे आणि पुन्हा ह्या राजकारणामध्ये अतिशय राजकारण धुरंधर, न्याय निष्ठूर अशा पद्धतीनं पुन्हा तुमच्या आमच्या काळजावर अधिराज्य करतो आहे. शिवाजी राजांचं हे शिवराज्य आणि जिजाऊ राजांचे जिजाऊ मासाहेबांचे विचार निश्चितच आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं प्रेरणादायी ठरणार आहेत. आणि म्हणून ज्या वेळेस जिजाऊंनी बघितलं, आपला शिवाजी राजा अतिशय चांगल्या पद्धतीनं न्यायदान करतो आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो आहे, आई बहिणींची इज्जत करतो आहे, हे सगळं केल्यानंतर आता जेव्हा पहिला किल्ला जेव्हा जिंकलेला आहे, तोरणा जेव्हा जिंकला आहे बाजी पासलकरांच्या सोबत, तर त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांना अतिशय धन्य असं वाटलं की ह्याचसाठी मी संस्कार आपल्या शिवबावर आपण केलेले आहे. आता स्वराज्यांचा विस्तार करणं हे मोठं स्वप्न जिजाऊ मासाहेबांनी बघितलं. आता हा विस्तार करत असताना तोरणगडाची डागडुजी करताना जिजाऊ मासाहेबांना काही मूर्ती तिथे सापडल्या. आज जर त्या मूर्ती सापडल्या असत्या तर पुन्हा आपण त्या कुठेतरी देव्हाऱ्यात बसवल्या असता, भंडारे केले असते, पुन्हा गाव जेवण, नगर भोजन आपण दिलं असतं. जिजाऊ मासाहेबांनी मात्र त्या काळी एकच सांगितलं, ह्या सोन्याच्या मूर्ती वितळून स्वराज्याच्या गडकोटाच्या डागडुजीसाठी कामी आणा. लक्षात घ्या, अतिशय चिकित्सक, वास्तववादी, प्रॅक्टिकल विचारांची जिजाऊ ही आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण रूढी परंपरांच्या लोक काय म्हणतील भीतीपोटी आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून असून देखील आपण चला बाबा, आता माझ्या आजीने केलं, माझ्या आईने केलं, आता मी करेल आणि माझी पुढची मुलगी करेल, त्याच्या पुढे पण करेल. रूढी परंपराने आपण येरे माझ्या मागले आपण करत असतो. मासाहेबांनी सातत्यानं आपले विचार वापरलेले आहेत, चिंतन केलेलं आहे, काय योग्य आणि काय अयोग्याची जाणीव जिजाऊंनी सातत्याने ठेवली आहे, ही आपण समजून घ्यावी. त्यावेळेस जिजाऊ शिवरायांच्या गुरु म्हणून जेव्हा आहेत, तुकाराम महाराजांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती ही पदवी आपल्या शिवबाला दिलेली आहे आणि राजा ही पदवी औरंगजेबाने दिलेली आहे. हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे. आपला इतिहास आपल्या स्वतःला माहिती असावा. एक स्त्री म्हणून, एक ह्या समाजाची घटक म्हणून, एक आई म्हणून, एक वडील म्हणून, एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांना आपला इतिहास सांगतो का? आपण आपल्या मुलांना आपला भूगोल, आजूबाजूचा आपल्या भारताची संस्कृती सांगतो का? आपला इतिहास सांगत असताना आपला कला, आपली साहित्य, आपल्या संस्कृतीची ओळख आपण जवळून करून देतो का? हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. ज्या वेळेस छोटीशी ही जिजाऊ आपल्या हातात तलवार घेते आहे, रणचंडिकेसारखी तलवार चालवते आहे आणि तिचं सळसळणारं रक्त ज्यावेळेस शिवबाच्या अंगामध्ये सळसळत आहे आणि त्यांचा विचार ऐकून आपलेही बाहू स्फुरण पावतात आणि त्यावेळेस शिवबा ज्यावेळेस त्यांच्या तलवारीला उसंत अशी नव्हती,
संकट ही वळवाच्या पावसासारखी एकामागून एक कोसळत होती आणि आल्या संकटाला सामोरं जाण्यामध्ये जो पुरुषार्थ हा शब्द आहे, स्त्री अर्थ असं म्हणूया, जेंडर बायस जिजाऊ मासाहेबांनी कधी केलेला नाहीये. आणि अशा ह्या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांनी सातत्यानं, ज्यावेळेस सगळी रयत अतिशय प्रचंड दडपणाखाली, दहशतीखाली होती, मला एक प्रश्न नेहमी डोळ्यासमोर माझ्या नेहमी येतो की हिमालया एवढा प्रचंड पराक्रम हा जिजाऊ मासाहेबांनी शिवबाच्या माध्यमातून कसा केला असेल, स्वत्वाची ओळख शिवबानं कशी दिली असेल, संघर्षामधून स्वराज्य निर्मिती कशी केली असेल, मुलखाची गुलामगिरी ही मुक्तता याच्यामध्ये कशी केली असेल, शिवरायांना सावधानपणा कसा शिकवला असेल, अतिशय विश्वासातला असला तरी कोणत्याही मंत्र्यापासून सावधान राहा, पराभवाची कारणं कशी सांगितली असतील, धर्माचा आदर कसा करावा हे कसं सांगितलं असेल. आणि म्हणून समाजामध्ये आज जी दुही, जो कलह जो माजलेला आहे, ह्या पार्श्वभूमीवर धर्मविचार कसे असावेत हे आपल्याला जिजाऊ मासाहेब सांगतात. जेव्हा समाज बलहीन होतो केव्हा होतोय, जिजाऊ मासाहेबांनी बघितलं, ज्या वेळेस माणसांमध्ये फूट होते आहे, माणसं विखुरल्या जात आहेत, त्यांच्यामध्ये स्प्लिट होत आहे, आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी होतात, जेव्हा माणूस एकत्र येत आहेत, जेव्हा मुठ्ठी एकत्र येते तेव्हा ताकद होते, हे जिजाऊ जाणत आणि सातत्यानं त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी मरण मारणाला तयार होणारी माणसं गोळा केली. याच्या मागचं कारण काय असेल याचा विचार जेव्हा आम्ही केला ते मला दिसलं की कोणीही यायचं, लष्कर यायचं, पीक कापून न्यायचं, स्त्रियांना उचलून न्यायचं. जिजाऊंनी पाहिलं की त्यांची जाऊ महामत खानाने देखील उचलून नेली आहे आणि सांगितलं की 2 लाख दिले तरच तुमची स्त्री, तुमची पत्नी आम्ही तुम्हाला वापस करू. जिजाऊंनी स्वतः बघितलं खेळोजी राजांची पत्नी जेव्हा नेली. जिजाऊ मासाहेबांना अतिशय हा मनस्ताप जेव्हा झाला, एक आग, असं म्हणतात की ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याच्या घरामध्ये काही मृत्यू होतो, ज्याला अत्याचार सहन करावा लागतो, त्याची धग त्यांना समजते. जिजाऊंना ही धग जेव्हा लागलेली आहे ना, त्यांनी विचारांची राख होऊ दिलेली नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांनी कुठेही मागे हटलेल्या नाहीये. जिजाऊंनी सातत्यानं एक गरुड झेप घेतलेली आहे. मुलखाबाहेर बघत असताना, न्याहाळत असताना राजकारणाचे बदलते रंग त्यांनी समजून घेतलेले आहेत. आणि जिजाऊ मासाहेबांनी बघितलं की आता स्वराज्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला आडवं करण्याचं काम केल्याशिवाय होणार नाही. कारण शहाजी राजांचं नेहमी पाठबळ, मार्गदर्शन आणि प्रेरणा जिजाऊ मासाहेबांच्या पाठीशी सातत्याने होती. अतिशय सुंदर असं विश्वासाचं नातं शहाजी राजे आणि जिजाऊ मासाहेबांचं होतं. शहाजी राजांवर देखील मालिका आली पाहिजे. खरं म्हणजे यामध्ये पती पत्नीचं हे सुंदर नातं, कारण ज्या वेळेस आपल्या पत्नीला आपण पूर्णपणे पाठिंबा देतो, मार्गदर्शन देतो, ज्यावेळेस पाठबळ देतो, त्याच वेळेस एखादी स्त्री, एखादी मुलगी, एखादी पत्नी काहीतरी करू शकत असेल. आम्ही चित्रपट केला, आम्हाला घराच्या कुटुंबामधून आम्हाला पाठबळ मिळालं, आम्हाला प्रोत्साहन मिळालं, आम्ही म्हणून आज जिजाऊ म्हणून आपल्या समोर बोलतोय. आज आपण शहाजी राजांना समजून घेत असताना जिजाऊ मासाहेबांनी जे सांगितलं की स्वराज्याचा अंकुर हा निखारा आम्ही तुमच्या आऊसाहेब, जिजाराणी साहेब आपल्या पदरात बांधलाय, हा चित्रपटामधला डायलॉग आहे. तो निखारा विझू द्यायचा नाहीये आणि पदरही जळू द्यायचा नाहीये. बघा किती अवघड कामगिरी जिजाऊ मासाहेबांना केली आहे. उत्तम असं राजकारण त्यांनी केलंय की आम्ही इकडे कर्नाटकामध्ये, तुम्ही तिकडे पुणेस, आणि आपण स्वराज्याचा हा विस्तार जो आहे हा सातत्याने आपण सोबत एकमेकांच्या हात आपल्याला करायचा आहे आणि स्वराज्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. जेव्हा करकरे वगैरे सगळ्यांना माहितीये, बॉम्बस्फोट जेव्हा झाला, आम्हाला सातत्याने जिजाऊचा विचार सांगत असताना आम्ही एक वक्तव्य केलं होतं. ते असं होतं की ज्या वेळेस जिजाऊ आणि शहाजी राजे कधी असं गुप्तपणे भेटत, पण जास्त जाहीरपणे कुठेही एकत्रपणे ते गेलेले नाहीयेत. याचं कारण, आता साळसकर असतील, करकरे असतील, मला प्रश्न, आता हा विषय हा नाहीये, विषयांतर मी करणार नाही, परंतु एकत्र एखादे माणसं एकत्र कसे येतात की सुरक्षेबद्दल त्यांना आपली जाणीव नाही का, हा सहज माझ्या डोक्यामध्ये एकदम विचार आला. सावधपणाने पावलं उचलावीत. आपला मंत्री, जवळची माणसं कितीही विश्वासातली असली तरी त्यांच्यापासून सावध राहावं. हेर खातं आपलं फार जबरदस्त असावं. स्वराज्याची संपूर्ण दारोमदार ही हेर खात्यावर होती.
जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांना अनेक प्रसंगामधून अगोदरच त्यांना एक संधी दिलेली आहे, सांगितलेलं आहे. त्याचा एक प्रसंग आपल्याला सांगते, कारण इतक्या कमी कालावधीमध्ये सगळं चरित्र गगनाला भिडणारा झंझावात मला पेलता येणार नाही. या ठिकाणी ज्या वेळेस घोरपडे, बाजी घोरपडे ज्या वेळेस येणार होते, तर त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी त्यांना एक आज्ञापत्र त्यांना दिलेलं होतं की त्यांना तुम्ही, कारण संपूर्णपणे ह्या राज्यामध्ये ज्या वेळेस शहाजी राजांना अतिशय फसवण्याचं काम जेव्हा त्यांनी केलेलं आहे आणि तो सल जिजाऊ मासाहेबांच्या मनामध्ये सातत्याने होता, तर मुधोळ लुटलं आणि घोरपड्याला गारद केलं. आणि शिवाजी राजांनी त्यांचे पत्र देखील आजही आपल्याला याच्यावर युट्यूबवर पाहायला मिळतील. त्यांनी पाठवलेलं होतं की मातोश्रीचे पुण्य प्रतापे स्मरून आम्ही हे कार्य सिद्धीस नेलेले आहे, अशा पद्धतीची भाषा त्याच्यामध्ये आहे. कारण जिजाऊ मासाहेबांनी त्यांना आज्ञा केली होती की ज्या माझ्या पतीला, शहाजी राजांना ज्यांनी अपमानास्पद अशी वागणूक दिलेली आहे, त्यांना मी सोडणार नाही. जिजाऊ मासाहेबांचं आपल्या पतीशी विषयी असणारं प्रेम हे अतिशय उदात्त होतं. जिजाऊ मासाहेबांची आई म्हाळसा राणी ज्या वेळेस लखोजी राजांची हत्या दौलताबादला निजामानं अतिशय कपटानं केलेली आहे, आणि ज्यावेळेस जिजाऊ मासाहेबांना जाणवायचं, त्यावेळेस हा प्रसंग जिजाऊंच्या डोळ्यासमोर सातत्याने यायचा. अतिशय सत्कारासाठी, त्यांना निजामशाहीचं कोणतं पद वगैरे देण्यासाठी ज्यावेळेस लखोजी राजांना दौलताबादच्या पायथ्याशी जेव्हा बोलवलेलं आहे, सोबत अतिशय आनंदाच्या भरामध्ये त्यांनी आपले मुलं, भाऊ, पत्नी सगळ्यांना घेऊन गेले. पत्नीला पायथ्याशी ठेवलं आणि आपल्या मुलाला, यशवंतांना वगैरे घेऊन जेव्हा ते किल्ल्यावर गेले, तर त्यावेळेस निजाम 2 मिनिटांमध्ये तिथून निघून गेला आणि सगळ्यांची कत्तल केली. 46च्या वर मृतदेह तिथे पाडलेत. मला सांगा, अशा काळामध्ये म्हाळसा राणी, एक मराठा स्त्री, आपल्या पतीचा मृतदेह घेण्यासाठी स्वतः घोड्यावर बसून किल्ल्यावर जाते आहे आणि खाली मृतदेह आणून पुन्हा आता ती सिंदखेड राजाला जाते आहे. मला सांगा, अशा ह्या अतिशय ताकदवान, किती शॉकप्रूफ मेंटॅलिटी असेल, किती भयंकर त्या मेंदूची ताकद असेल. आपली कसल्या हे डोळ्यामध्ये टिपूस नाही, तर पण ती जी ताकद आहे संयमाची आणि समोरच्या गोष्टीवर मात करण्याची ताकद, जेव्हा जिजाऊ मासाहेबांना हे सगळं समजलं, जिजाऊ मासाहेबांमध्ये तीच ताकद, तेच रक्त सळसळत होतं आणि तेच रक्त आता स्वराज्याचा इतिहास घडवण्यासाठी तयार झालेलं होतं. स्वराज्यावर संकट एकमेकांमागून एक कोसळत होती. शिवबा, त्यांचा अतिशय स्वाभिमान, अभिमान जिजाऊ मासाहेबांना होता. जिजाऊंनी प्रत्येक वेळेस त्यांच्यावर संस्कार करत असताना रयतेच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी आपल्या शिवबाला मरणाच्या दाढेमध्ये पाठवलेला आहे. मला हा प्रसंग एक प्रसंग म्हणून न बघता, कोणत्याही इथं माझ्या आई भगिनी असतील, माझ्या मैत्रिणी असतील, असा सहज विचार करून बघा आपण की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलाला, आपल्याला मुलीला, आपल्या घरामधील कुणालाही असं आपल्या कुणासाठी तरी, आपल्या समाजासाठी कुणाच्या मृत्यूच्या दाढेमध्ये पाठवण्याची मानसिकता आपल्यामध्ये आहे का? सावित्रीनं एका यशवंताला, दुसऱ्याच्या मुलाला, अनारस अशा ह्या संततीला आपलं मूल म्हणून त्यांना घेतलेलं आहे, ही मानसिकता आपल्यामध्ये आहे का? जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी नुसतंच म्हणत असताना मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी धुमसतंय, कुठंतरी हादरतोय आपण, कुठंतरी अस्वस्थपणा आपल्याला वाटतोय की आपण हा विचार जेव्हा आपण समजून घेतोय, ज्या वेळेस अफजल खानाचा वध हा विषय सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पोवाड्यांमधून, चित्रपटांमधून, अभंगांमधून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण हा प्रसंग ऐकलेला आहे. ह्या प्रसंगातलं सगळ्यात मोठेपण मला असं जाणवतं की स्वराज्यासाठी आपल्या स्वतःच्या पोटच्या पोराला, की ज्यामध्ये अफजल खानानं कपटानं, संभाजी मोठा मुलगा जिजाऊ मासाहेबांचा कपटानं एका कर्नाटकच्या एका याच्यामध्ये कपटानं मारलेला होता. आणि अशा वेळेस तरी देखील जिजाऊ आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर वाईला जाऊन अफजल खानाची भेट घेते आहे. चित्रपटामध्ये हा प्रसंग आहे, आपण निश्चित बघा. भेट घेते आहे आणि संवाद कौशल्य चातुर्याने पुन्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला येण्यास प्रवृत्त करते आहे. आणि ती आई, ज्या वेळेस शिवबा आपलं लेकरू जेव्हा नमस्कारासाठी, आशीर्वादासाठी आपल्या आईकडे येते आहे, थोडस कल्पना करा आईचं मन काय म्हणत असेल की उद्याचा क्षणाचं माझं काही खरं नाही. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या भावनांना कर्तव्याचा बांध सातत्याने घातलेला आहे
आणि स्वराज्याचं स्वप्न, तोच ध्यास, तोच श्वास घेऊन शिवबांना आशीर्वाद दिलाय. आता बचावाचा खेळ नाही. काहीही झालं तरी दुश्मन हा संपवलाच पाहिजे. आणि ठाऊक आहे की आपलं काही बरं वाईट झालं तर छोट्या शंभूला घेऊन आम्ही स्वराज्याचं स्वप्न साकार करू. दुसरा हा भाग, हे सगळं होत असताना काही दिवसच झाले होते, 10-12 दिवस सईबाईंचा मृत्यू झालेला होता. शिवरायांचं काळीच काय म्हणत असेल की आपली प्रिय पत्नी आपल्याला इहलोक सोडून गेली आहे आणि तो सुद्धा आपली दुःख उंबरठ्याबाहेर आणायची नाही, राजाला हे शोभत नाही असं सांगणारी जिजाऊ निष्ठुर म्हणावी का? नाही, स्वराज्य प्रेमाने भारलेली जिजाऊ. आणि म्हणून कर्तव्य दक्ष हा शब्द, प्रजाहित दक्ष ह्या शब्दाला विशेषण शब्द देखील नाहीयेत आमच्याजवळ की जिजाऊ मासाहेबांबद्दल आपण ह्या ठिकाणी काही बोलू. अशा ह्या शिवबाचं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून स्वराज्यासाठी, ह्या रयतेसाठी पुन्हा अफजल खानाची एक वध करण्याच्या अगोदर एक प्रचंड आत्मविश्वास, ताकदीचं पाऊल टाकून जेव्हा ते निघता आहेत, त्यांच्यासोबत निवडक मंडळी, संभाजी कावजी जो घोड्यालाही उचलून धरण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, जिवाजी महाराज जो लहानपणापासून फक्त दांडपट्टा खेळतोय, एकही युद्ध तो खेळलेला नाहीये, आणि त्याला पहिली संधी शिवाजी राजे आपल्या ठराविक लोकांमध्ये देत आहेत. आणि समोर 7-8-10 लोकांना घेऊन जेव्हा आपल्याची पालखी जेव्हा तिथे निघते आहे, पुढचे प्रसंग आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. प्रसंगामधून आपण नेमकं इतिहासामधून काय शिकावं? मायक्रो वेपनचा एक प्रणेता आपण म्हणू, रुस्तमे जमाननी छोटीशी वाघनखं सगळ्यांना माहितीये त्यांना दिलेली आहे. ती वाघनखं यवनांच्या पोटाला भिडतात. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ती वाघनखं घेऊन, हे का समजलं असेल बरं? कारण शत्रूच्या विकनेसेस, त्यांचं मानसशास्त्र हे देखील जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला शिकवलेलं होतं. कोणतीही योजना आखण्याच्या अगोदर आपण समोरच्या शत्रूचा निपात कसा करावा, त्यांची वीक पॉइंट्स कोणते आहेत, स्वोक अनालिसिस जे आपण आता असं म्हणतो, स्ट्रेंथ आहेत, थ्रेट्स आहेत, चॅलेंजेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. मला असं वाटतं पवार साहेबांसमोर ह्या गोष्टी असाव्यात. मला असं वाटतं आपण ज्यावेळेस शत्रूचा, कोणत्याही कोणी असो, हा एक जस्ट माझ्या डोक्यात उदाहरण आलं, आपण ज्यावेळेस शत्रूचा खात्मा जेव्हा करतो, त्याच्या विकनेसेस जेव्हा आपण बघत असतो, तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आलं की इतका धिप्पाड 6-7 फुटाचा अफजल खान, अतिशय कमी उंचीचे, काटक शरीराचे असे शिवाजी राजांची ही छोटी मूर्ती ज्यावेळेस बगलेमध्ये सगळ्यांना माहितीये दाबलं, तर त्यावेळेस हा जो काही प्रसंग आपल्या समोर आहे, ज्यावेळेस कोथळा बाहेर पडला, आपण ह्या प्रसंगाला जेव्हा रंगवून सांगतो, पण त्या प्रसंगाच्या मागचं जे काही विचारांचं रसायन आहे, त्या विचारांचं जे अवलोकन, ज्याला म्हणतो आपण मॅनेजमेंट जो म्हणतो, की आपलं जे एखादी गोष्ट करण्याचं व्यवस्थापन आहे, त्या दृष्टीनं जर आपण ह्या प्रसंगाकडे जर बघितलं, तर शिवाजी राजांनी एक सेकंड, एक दुसरा सुद्धा एक मॅप, आपण म्हणतो ना एखादा प्लॅन असले की सेकंड प्लॅन सुद्धा आपला तयार असला पाहिजे, तो पण प्लॅन शिवाजी राजांनी केलेला आहे. एक सुंदर असं एक नियोजन राजांचं मला ह्या प्रसंगामधून दिसतं. अतिशय तटस्थ भावनेने ह्या प्रसंगाकडे बघितल्यानंतर आपलं काही बरं वाईट झालं तर मला रक्षणासाठी कोण येणार आहे? तर पहिल्यांदा जिवाजी, की दुरून होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी, आपण असं म्हणतो. अतिशय दुरून दांडपट्ट्यानं वार करणारा जिवाजी त्यावेळेस कामात आलाय. लक्षात घ्या, हे प्लॅनिंग, गुणग्राहकता, योग्य वेळी योग्य माणसं योग्य ठिकाणी वापरणं, हे ज्यांना जमतं ना, त्यांना पुन्हा राजकारणामध्ये स्वतःचे सूत्र आपल्या हाताने हलवता येतात. आणि आपल्या समोर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगताना मला विशेष आनंद होतो. आणि शिवाजी राजांवर कृष्णाजीने जेव्हा वार केलेला आहे, त्यांचा वार परतवत असताना धार्मिक दहशतवादाला आणि ब्राह्मण म्हणून तुझा मुलाहिजा करणार नाही असा सांगणारा, स्वराज्यावर प्रेम करणारा, धर्मापेक्षा मातीला श्रेष्ठ मानणारा शिवाजी राजा हा आपल्याला श्रेष्ठ ठरतो आहे. आणि म्हणून ज्या वेळेस संभाजीने कावजीने बघितलं की याचा देह आता कोणीतरी पालखीमध्ये घालून नेतोय, तर त्यावेळेस एकाच याच्यामध्ये तोडून त्याचं मस्तक जिजाऊ मासाहेबांसमोर जेव्हा नेलेलं आहे, मासाहेबांनी मस्तकाकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल कोणी लाथाडेल, कोणी काही करेल नाही,
जिजाऊ मासाहेबांचं ह्या स्वराज्य जननीचं वेगळेपण या ठिकाणी दिसतं. माझे सगळे बंधू बांधव जर बघत असतील, माझे मुस्लिम बांधव जर असतील, तर निश्चित आपण ज्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगे जेव्हा शिवरायांच्या नावानं जेव्हा करतो आहोत, त्यांचा वापर आपण करतो आहोत, तो वापर आपण करणं सोडून द्यायला पाहिजे. हे देखील नम्रपणे ह्या क्षणी मी सांगते आहे. ज्या वेळेस जिजाऊ मासाहेबांसमोर त्यांचं शिर जेव्हा आलं, तेव्हा पतीच्या अपमानाचा सल त्यांना जर पूर्ण जरी केलेला असला तरी दुश्मन होता, पण तो सरदार होता. मेल्यानंतर कसली आली दुश्मनी, तो सरदार होता म्हणून त्याचा आता शाही इतमामात दफन करा, दिवाबत्तीची सोय करा. म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आजही बघतो की अफजल खानाची कबर आपल्याला तिथे दिसते आहे. हे सांगण्याच्या मागचा उद्देश असा की त्यावेळचं युद्ध हे धर्मयुद्ध नव्हतं. आजची तरुणाई जर ऐकत असेल तर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी हे जे आपण करतो, कुठंतरी हिंदू धर्मामध्ये त्यांना पूर्ण बंदिस्त करण्याचा, महाराष्ट्रापुरतं बंदिस्त करण्याचं काम आपण असं करतो, हे चुकीचं आहे. शिवाजी राजा हा कुणाच्या एखाद्या आवाक्यांमध्ये मावणारा असा हा माणूस नाही. माणूस हा शब्द मी वापरते आहे. हे व्यक्तिमत्व अफाट आपण ज्या वेळेस आपण बघतो आहे, जेव्हा शिवजयंती शेकड्याहून अधिक 114 अनेक देशांमध्ये साजरी केली जाते. शिवजयंती साजरी करत असताना आपण असं म्हणतो की ज्यावेळेस व्हिएतनामला अनेक लोक आपले शिवभक्त जाऊन आलेले आहेत, खरोखर डोळ्याने बघून आलेले आहेत की छोटस जे राज्य आहे व्हिएतनामचं, तिथला जो राष्ट्राध्यक्ष रो ची मिननं आपल्या स्वतःच्या समाधीवर त्यांनी लिहायला सांगितलं, इथे शिवरायांचा मावळा वास करत आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस ब्रिटिशांना आपलं सैन्य लढत नव्हतं, त्यावेळेस शिवाजी राजांचं नाव देऊन त्यांनी त्या बटालियनला नाव देऊन सैन्यांना येण्यास प्रवृत्त केलेलं आहे. सुभाषचंद्र बोस आपल्या मंडालेच्या तुरुंगामधून वेषांतर, देशांतर, भाषांतर हे सगळं माहिती आपल्याला, हे सगळं वेषांतर आग्रा भेटीच्या प्रसंगामधून नेताजी सुभाषचंद्र बोसांना ही कल्पना सुचलेली आहे. क्रांतीवीर नानासिंह पाटील यांनी जेव्हा चालत्या रेल्वेमधून उडी जेव्हा मारलेली आहे, त्यांना विचारलं हे तुम्ही नानासाहेब असं कसं केलं, तर त्यांच्या डोक्यामध्ये शिवाजी राजे होते. लक्षात घ्या, शिवाजी राजांचं गारुड, शिवाजी राजांचं चैतन्य, त्यांचा सामर्थ्यशाली विचार, ज्या वेळेस ह्या 2020 आता तर संपलं, APJ अब्दुल कलामांनी जे स्वप्न बघितलंय की आता ही एक महासत्ता बनणार आहे, मला असं वाटतं महासत्ता बनण्याचं एक प्रमुख रसायन, एक पासवर्ड जो आहे तो जिजाऊ विचारांमध्ये आपल्याला दिसतो आहे. आपलं पुन्हा आपलं व्हिजन, आपलं पॅशन आणि आपलं विशन हा पासवर्ड घेऊन आपण जेव्हा जातो, तेव्हा इग्नाइटेड माइंड्स आर मोर पॉवरफुल दॅन एनी थर्मोन्युक्लिअर वेपन्स. विचार हे खूप मोठं हत्यार आहे, लक्षात घ्या. हे हत्यार मात्र कुठे वापरायचं, कसं वापरायचं हे ज्याला समजतं, तेव्हा स्वराज्याचं सुराज्य होत असतं. नाही समजलं तर अन्याय अत्याचारासारखं राज्य, मोगलाई माजरी आपण असं म्हणतो, ते होत असतं. म्हणून शिवरायांच्या ह्या अनेक प्रसंगांमधून आपल्याला धीर गंभीर काळजाची जिजाऊ आपल्याला जेव्हा दिसते आहे, आणि ज्यावेळेस समजतं की आता हे सगळं झालेलं आहे, आपण कसली ते धर्मयुद्ध नाही, ते अस्तित्वाचं युद्ध जेव्हा आहे, म्हणून आज अशा दंगली देखील आपल्या मनामधल्या, आपल्या विचारांच्या आपण थांबवल्या पाहिजे. आणि म्हणून अनेक प्रसंग ज्या वेळेस आपण जिजाऊ मासाहेबांना एक वीर माता म्हणून बघतो, एक वीरांगना म्हणून देखील आपण बघितलं पाहिजे. पन्हाळगडाला जेव्हा सिद्धी जोहरने वेढा घातलेला होता, नेताजी पालकर वेळेवर पोहोचला नाही, तेव्हा स्वतः जिजाऊ मासाहेबांनी माझं लेकरू तिकडे अटकेमध्ये आहे, 3-4 महिने झालेले आहेत, कोणीच कसं काहीच करत नाहीये, झुंजत नाहीये, आता मी स्वतः तयार होऊन निघते, आणि म्हणून स्वतः त्या आपल्या लेकराला शिवबाला सोडण्यासाठी जिजाऊ जायला तयार राहील. नेताजी पालकर आलेले आहेत, हा नंतरचा विषय आहे, परंतु स्वतः लढायला तयार होणारी जिजाऊ आज आपल्याला अतिशय लढवय्यी जिजाऊ म्हणून सुद्धा आपल्याला दिसते आहे. एक प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट करण्याची जी वृत्ती जिजाऊ मासाहेबांमध्ये आज दिसते, ही टर्मिनॉलॉजी आपल्याला आत्ताची वाटते. मला असं वाटतं त्यावेळेस कसल्याही प्रकारचं दूरध्वनी नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, किंवा ज्याला म्हणतो आपण कसल्या इंटरनेटच्या सुविधा नव्हत्या, कसले कायदे नव्हते. अशाही काळामध्ये जिजाऊ मासाहेबांनी सातत्यानं कशा पद्धतीचा विचार केला, एक प्रसंग दुसऱ्या प्रसंगासारखा नाही, एक प्रसंग दुसऱ्या प्रसंगासारखा नाही, असं मी का म्हणते आहे, कारण जिजाऊ मासाहेब आणि शिवराय त्यांच्या पत्नी सगळे मिळून एकत्र बसून ही सगळी योजना आखत. शिवरायांचा 7 ठिकाणी ज्यावेळेस विवाह झाला, ते विवाह करण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की वेगवेगळी घराणी एकत्र जमावीत आणि ते पुन्हा स्वराज्याच्या विरोधात त्यांनी काम करू नये.
ह्या कारणाने त्यांचे अनेक विवाह या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. जिजाऊ मासाहेबांनी ज्या वेळेस सिद्धी जौहरला पळून नेलंय, सगळ्यांना ठाऊक आहे की सर्व धर्म समभाव जोपासणारी जिजाऊ, मानव धर्माला मानणारी जिजाऊ, रयतेच्या कल्याणासाठी तळहातावर शीर घेऊन लढणारे मावळे जिजाऊ आणि शिवरायांच्या एका शब्दाखातर तयार व्हायचे. त्या काळामधला आपण सगळ्यांना माहिती आहे कोण होता बरं? शिवा काशीद. शिवा काशीदनं त्या काळी त्याला ठाऊक होतं की सिद्धी जौहरला जेव्हा लक्षात येणार आहे की आपण ज्यावेळेस तेव्हा समोर जाऊ की हा शिवाजी खरा नाहीये, तर त्यावेळेस आपलं काय होणार हे माहिती असून देखील आपल्या स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसं ह्या जिजाऊंनी कशी निर्माण केली असेल, ते सामर्थ्य कसं असेल, ती कोणती आग त्यांनी आपल्या मनामध्ये निर्माण केली असेल, हे कुतूहल, हे प्रश्न, हे सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांनी ज्यावेळेस ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर नुसता आणण्याचा प्रयत्न करा की शिवा काशीद त्या सिद्धी जौहरचा समोर जाऊन संपणार आहे आणि त्याच वेळेस बाजी प्रभू देशपांडे असतील, सिद्धी हिलाल असेल, तिकडे खिंड लढवत आहेत, ह्या सगळ्यांचा स्वराज्य जगवणारा राजा जगला पाहिजे. आपण माणसं कामी आलो, कामी येताना म्हणजे मरण पत्करताना देखील आनंदाने स्वतःला संपवणारी माणसं स्वराज्यामध्ये कशी निर्माण केली, ती आई ती कशी असेल, ह्या आईचं हे माया, ममता, जिव्हाळा, आपलेपणा हे कशा पद्धतीनं तिने मायेची पाखर घातली असेल, हे अजूनही न उलगडणारं कोडं आपल्या मला तरी ते वाटतं आहे की जेवढे काही पापुद्रे, जेवढे पैलू आपण शोधून काढू ते अजून ते निघतील. ज्यावेळेस आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं जेव्हा सांगणारा तानाजी जेव्हा येतो आहे आणि त्याचा निष्प्राण देह जेव्हा बघते आहे, अतिशय आपल्या पोटच्या पोरापेक्षाही जास्त माया लावणारी ही जिजाऊ जेव्हा आपल्या समोर आक्रंदन करताना आपल्याला दिसते आहे आणि शहाजी राजे जेव्हा आपले पाय जेव्हा एखाद्या वेलीमध्ये अडकून जेव्हा पडत आहेत, अतिशय उत्तम घोडेस्वार पटू असताना देखील शहाजी राजांचा अकाल मृत्यू जेव्हा जिजाऊंना जेव्हा दिसतोय, त्यावेळेस स्वराज्य हे एकमेव समोर ठेवून पतीच्या निधनानंतर सती न जाणारी राजाराम मोहन रायांनी सती प्रथा बंद ही आत्ताची केलेली आहे. जिजाऊ मासाहेबांनी त्या काळापासून हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणून समाज सुधारक, क्रांतिकारी विचारांची जिजाऊ आपल्याला आज समजून घ्यावी लागेल. आपण नुकतंच भंडाऱ्याचं जे काही आपण वास्तव आपण बघितलं, आपले चिमुकले जेव्हा अग्नीमध्ये भस्मसात जेव्हा झालेले बघितले, मला शिवरायांचं आज्ञापत्र आठवतं. ते असं की गवताची गंजी ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपण झोपाल, दिव्याची वात असेल, रात्रीच्या वेळेस तो दिवा विझवून आपण झोपावं. आपण जर तो विझवला नाही तर एखादा उंदीर येईल, ती वात उचलून येईल आणि गवताची गंजी पेटेल आणि स्वराज्याचं नुकसान होईल. किती बारकाईनं आज्ञापत्रामध्ये ते सांगत असत. आणि म्हणून आपलं स्वराज्य, आपलं राज्य, आपली माणसं, त्यांची सुरक्षा आपल्या अतिशय चांगली झाली पाहिजे, प्रामाणिकपणे झाली पाहिजे, हे सांगत असताना सातत्यानं, अतिशय साधेपणानं, अतिशय मितहारी असणारे, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी वर्तणूक करणारे, अतिशय साध्या अशा राहुटीमध्ये राहणारे शिवाजी राजे जिजाऊ मासाहेबांना ज्या वेळेस आपल्या समोर जेव्हा आपण त्यांचं एखादं रेखाटन आपण करतो, आपण म्हणतो की त्यांच्या एक वेगवेगळं चित्रचे सध्याचे आहे, सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम माणसांनी ते चित्र रेखाटलेलं आज आपल्याला डोळ्यानं आपल्याला दिसतं आहे. आपण हा जो भेद आपण जो करताना शिवबाच्या पदरी ज्या वेळेस 20च्या वर ज्या वेळेस ज्याला म्हणतो आपण अंगरक्षक होते, तर त्याच्यामधले जवळपास 13 जे होते ते मुस्लिम असायचे. आग्रा भेट जेव्हा आपल्या समोर जेव्हा येते आहे, त्यावेळेस देखील सगळ्यांना ठाऊक आहे की काळजाचा ठोका चुकवेल इतक्या पद्धतीचं भयंकर असं सत्य जेव्हा जिजाऊंना समोर अनुभवायचं होतं, सगळ्यांना ठाऊक होतं की आग्रा भेट ही काही सहजपणे होणारी भेट नाही, परंतु स्वतःहून शंभू राजाला त्यांच्या सोबत पाठवलं की त्यांना दिल्ली पाहता येईल, अजून आजूबाजूचा मुलूक बघता येईल, आपल्याला पुढचं ध्येय आपल्याला गाठता येईल, हे सांगणारी कणखर काटक अशी ही जिजाऊ जेव्हा पाठवते आहे आणि पाठवल्यानंतर स्वतः रांगणा गड जिंकते आहे,
शिवाजी राजे तिकडे असताना स्वतः राज्यकारभार चालवते आहे आणि राज्यकारभार चालवत असताना 1 इंच देखील भूमी ती गमावत नाहीये, उलट त्याच्यामध्ये अजून एक समावेश ती करून घेते आहे. हे सगळं सांगताना ज्या वेळेस आज अनेक सोयी सुविधा आहेत, त्यावेळेस एकमेकांना सिग्नल्स कसे द्यायचे, ज्या वेळेस आपण म्हणतो की तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाणा जिंकला, जिजाऊंना कसं समजलं, तर गवताची गंजी पेटवण्याचं काम त्यावेळेस असायचं. पांढरा धूर निघाला तर ते एक चांगल्या पद्धतीचं एक पॉझिटिव्ह असायचं, काळा धूर असलं की निगेटिव्ह असायचं. एकमेकांना सिग्नल्स द्यायचे असेल तर प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज द्यायचे. आणि म्हणून आदिवासी रांगडे मावळे अतिशय उत्तम अशी घोडे ते तयार ठेवत. आपल्याला असं वाटायचं शत्रू पक्षांना की बाबा इतक्या दूरपर्यंत घोडदौड शिवाजीराजे कशी करत आहेत, तर काही काही अंतरावर घोडे ठेवून आग्र्याचा जर हा एक स्वतंत्र विषय होईल, एक एक प्रसंग एक एक क्षणावर वेगवेगळं व्याख्यान होऊ शकतं. इतका हा अफाट असा हा स्वराज्याचा हा डोलारा एक मोठा आपल्या समोर मांडण्याचा म्हणजे प्रयत्न या अतिशय कमी वेळामध्ये मी करते आहे. ज्या वेळेस आग्रा भेटी होऊन शिवाजी राजांना जेव्हा कैद झाली, जिजाऊ मासाहेबांना समजलं आजची आई असती तर तिचं बीपी हाय झालं असतं. जिजाऊ मासाहेबांना विश्वास होता की माझा मुलगा असा परकीयांच्या कैदेत कितपत पडण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रचंड आत्मविश्वास आपल्या स्वतःवर, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे जिजाऊ मानत. कारण आतापर्यंत अनेक प्रसंगामधून शाहिस्तेखानाची बोट कापून शिवाजी राजे जेव्हा ते घरात जाऊन मारून बाहेर निघालेत, सोपं नव्हतं. आणि अनेक प्रसंगामधून शिवाजी राजांना ज्या वेळेस जिजाऊंना वाटलं की ह्या स्वराज्यासाठी ज्या शिवाजी राजांनी अफजल खानाला स्वराज्याच्या मातीत गाडलाय, धर्म विचारासाठी कृष्णाजीची देखील कत्तल केलेली आहे बाजूला ठेवून, आणि त्याच वेळेस ह्याच शिवाजी राजांनी सिद्धी जौहरला सुद्धा चकवलेलं आहे, ह्याच शिवाजी राजांनी आई बहिणींच्या इज्जतीसाठी रांझ्या पाटलाचा चौरंग केलेला आहे. अशा ह्या स्वराज्यासाठी माझा शिवाजी राजा असा इतरांच्या कैदेत कितपत पडणार नाहीच, तो नक्की येणार. आणि शिवाजी राजे जेव्हा वेषांतर करून जेव्हा आलेले आहेत, भगवी वस्त्र धारण करून आलेले आहेत, जिजाऊंनी त्यांना ओळखलेलं आहे. आणि हे जिजाऊ मराठा स्त्रीचं एक कार्यकर्तृत्व ह्या निमित्ताने सांगते. आपण पडद्यावर जेव्हा बघितलं असेल की ज्यावेळेस अश्रूंना बांध घालणं, आपल्या आनंदावर आपल्या दुःखांवर नियंत्रण ठेवणं, आपल्या भावना एकदम सगळ्यांसमोर जगजाहीर न होऊ देणं, हे मराठा स्त्रीचे गुण हे बहुतेक कोणाला माहिती नसतील. नाहीतर बापरे, पडद्यावर बघितलं शिवाजी राजे आले, रडायला पाहिजे होतो, असं काय, असं नाही. कणखर काटक ताकदीची, मरणाला देखील सहजपणे सहज नजरेनं बघणारी, समोर माणसं कापताना देखील हृदयाचा ठेकान चुकवणारी जिजाऊ ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. कोणाला असं वाटेल की हे जे आपलं हे जे भाग्य जिजाऊ मासाहेबांना समजून घेण्याचं आपल्याला ह्या क्षणाला मिळतं आहे, तिने कधीच आपल्या भावना, कोणत्याही भावना ह्या संयमाने दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांचं कार्यकर्तृत्व ज्यावेळेस ती शिवबांच्या माध्यमातून बघते आहे, शिवबा जेव्हा समोर येतात आणि आपण सुरक्षेच्या पोटी शंभूराजे जेव्हा तिथे आहेत, छोटेसे शंभू ज्यावेळेस तिथेच आग्र्याला आजूबाजूला त्यांनी जेव्हा ठेवलेले आहेत आणि राजे जेव्हा सांगितलं की ते मरण पावलेले आहेत, हे फक्त सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सांगितलंय. लक्षात घ्या, त्यावेळेस कुठेही मेसेज करायला, फॉरवर्ड करायला कुणी नव्हतं, तरी अतिशय वाखाणण्याजोगी सुरक्षा त्यावेळेस जिजाऊ आणि शिवरायांची होती. हा मुद्दा आपण अत्यंत लक्षात घ्यावा. सायबर क्राईम आज वाढत आहे. आजची तरुणाई वेगवेगळ्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर वेगवेगळे सांगतात, कायदे येत आहेत, परंतु यामध्ये सुद्धा फसवणूक होते आहे. जिजाऊ नीती ह्या निमित्ताने आपण समजून घ्यावी, एवढंच मला ह्या क्षणाला सांगायचंय. जिजाऊ मासाहेबांनी भाषांवर जेव्हा प्रेम केलं, तेव्हा साहित्य, कला, संस्कृतींवर देखील केलं. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या साहित्यिकांना प्रोत्साहन देण्या, माता नावाची जी एक स्त्री, ज्यावेळेस एक कलावंती, तिला देखील त्यांना आश्रय त्यांना दिलेला आहे. ज्यावेळेस साहित्याचं रुजवणूक करण्यासाठी छोट्या शंभूला वेगवेगळे आदर्श त्यांच्या समोर जेव्हा ठेवलेत, छत्रपती शिवरायांपेक्षाही अतिशय उज्ज्वल असा इतिहास छत्रपती संभाजी राजांनी निर्माण केला, हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून संभाजी राजांना आई तर लहानपणीच गेलेली आहे, सईबाई मृत्यू पावल्यात, तर जिजाऊ मासाहेबांच्या छत्रछायेखाली, संस्काराखाली
संभाजीराजे सगळ्यांना ठाऊक आहे की त्याने अनेक आपण नायिका भेद वगैरे असे हे जे कादंबऱ्या ज्याने लिहिलेल्या आहेत, हा साहित्यिक संभाजी, साहित्यिक सोबत एक अतिशय लढवय्या संभाजीराजे ह्या महाराष्ट्राच्या मातीला दिलेला आहे. जिजाऊ मासाहेबांचं कार्य कर्तृत्व हे समजून घेत असताना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आज तेजपुंज व्यक्तिमत्व जर बघायचं असेल तर आपल्या समोरचा काही पडदे आपल्याला सारावे लागतील. तो पडदा कशाचा असेल? अंधश्रद्धेचा पडदा बाजूला सारावा लागेल. हे अंधश्रद्धा मी का शब्द वापरते आहे? आपल्याला अमावस्या म्हटलं की भीती वाटते, पण अनेक लढाया अमावस्याच्या रात्री होत्या. आपल्याला मुहूर्त काढल्याशिवाय काही होत नाही, पण तिथे मुहूर्त हा प्रकार बिलकुल नव्हता. म्हणून जिजाऊ मासाहेबांनी ज्या वेळेस राजा राम जेव्हा पालथा जन्माला आलेला आहे सोयरा राणीच्या पोटी, जिजाऊ मासाहेबांनी जेव्हा आपल्या लेकराकडे, आपल्या शिवरायांकडे जेव्हा बघितलेलं आहे आणि त्यांचं वाक्य जिजाऊ मासाहेब जेव्हा ऐकतात, राजे असं म्हणतात की आमचा मुलगा पालथा जन्माला आलाय म्हणजे दिल्लीची पातशाही पालथी घालणार. कसल्याही प्रकारची शांती नाही. सासवडची ज्योतिषी पंचांग खोलून आकडेमोड करायला लागले. अशा काळामध्ये शिवरायांचं वर्तणूक म्हणजे कसल्याही कर्मकांडावर, कसल्याही ग्रहताऱ्यांवर कसलाही विश्वास न ठेवता जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजांनी कार्य केलेलं आपल्याला दिसतं आहे. खरं म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरे पुढती नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला चिंता नसावी मौज करावी स्वप्नांची. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरे पुढती नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही ठणकावून सांगावे, ये कोरोना, ये बेरोजगारी, ये काही पण ये, संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहतर, नजरे पुढती नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, जसं जिजाऊने केलं, जसं शिवरायांनी केलं, जसं सावित्रीने केलं, जसं बाबासाहेबांनी केलं, जसं शाहू महाराजांनी केलं. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या, निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळांचाही, स्वर कठोर त्या काळांचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजरे पुढती नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. मला असं वाटतं, आयुष्याला उत्तर कसं द्यावं हे शिवरायांनी, जिजाऊ मासाहेबांनी आपल्या संस्कारातून आपल्याला सांगितलेले आहे. आणि म्हणून सुरेश भट देखील असं म्हणतात, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कित्येक बहाने, जळेल झोपडी अशी, अशी आगही जिवंत नाही, ज्वलंत नाही. मला असं वाटतं की 80 वर्षाच्या योद्ध्याला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच ठाऊक असेल. आणि म्हणून वाट माझी रोखण्यास झालेत वादळे आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून, पाठवणे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. जिजाऊ मासाहेबांनी जे सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या नेतृत्वाचं, त्यांच्या विचारांचं जे आपल्याला दिलेलं आहे, ते सामर्थ्य घेऊन जिजाऊ मासाहेबांनी शिवा काशीद असेल, अनेक असेल, हे सगळे घेऊन जेव्हा आलेत, तेव्हा धर्मांतर देखील करत असताना शिवा काशीदचं जेव्हा आपण सगळं बघितलं, नेताजी पालकराला, बजाज निंबाळकराला पुन्हा आपल्या धर्मात घेतलं. एवढंच नव्हे तर आपल्या नातीचं, सखुबाईचं लग्न आपल्या त्या बजाज निंबाळकराच्या मुलाशी लावून दिलं. धर्मांतर करत असताना राजभाषा कोश निर्माण केला. एवढंच नव्हे तर आपल्याला राज्याभिषेकाशिवाय राज्य नाही, राजदंड आला तरच धर्मदंड येतो. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांचं राज्याभिषेक करायचं ठरवलं. आणि राज्याभिषेक करत असताना
अतिशय मनापासून पाहिलेलं याची देही याची डोळा हे स्वप्न मासाहेब जेव्हा बघत आहेत, त्या स्वप्नपूर्ती राजशकट नवशक जेव्हा सुरू झालेलं आहे, जिजाऊ मासाहेबा कृतार्थ झालेले आहेत. शहाजी राजांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि म्हणून हे स्वप्न साकार करत असताना, मासाहेबांच्या ह्या कार्यकर्तृत्वाला नमस्कार करत असताना, विनम्र अभिवादन करत असताना, त्यांची लावलेली स्वातंत्र्याची ज्योत आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही तेवताना दिसत असेल, त्यास जागृत करा. शौर्य, धैर्य, स्वाभिमान आपल्यामध्ये, आपल्याला जर परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः बदला आणि स्वतः प्रती असणारा विश्वास वृद्धिंगत करा, ही आपल्याला जिजाऊ आजही सांगते आहे. अशा जिजाऊंना विनम्र अभिवादन करत असताना मी शेवटी एवढंच म्हणेल, अजूनही बोथट नाही झाली धार शिवबाच्या तलवारीची, अजूनही नाही संपली गुलामी मनामनाची, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि जिजाऊ संस्कारांशिवाय पर्याय नाही विश्वाच्या ह्या मातीला. माझ्या माय जिजाऊला मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या शब्दाला विराम देत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांचं मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खर तर अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि आजच्या तरुणाईच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण तो 17व्या शतकातला इतिहास आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. खर तर ही वेळेची मर्यादा आहे आणि 1.5 तास एवढ्या मोठ्या विषयासाठी खर तर अगदीच अपुरा आहे. पण तरी देखील आपण भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने, आपण ज्या पद्धतीने आता सांगितलं की एक एक प्रसंग जोडल्या गेला आणि आपला आजचा हा जो दिवस आहे, खर तर आजचा सार्थकी लागला दिवस, तो इतिहास पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आपण उलगडून सांगितला. त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि नव महाराष्ट्र युवा अभियानच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार. आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. सतत आपण यापुढेही भेटत राहूयात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि आम्हाला पूर्ण एकदा मन भरून ऐकायचं आहे, एवढ्या एका अपेक्षेसह आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.